2, 1 को छोड़ा, पटपट छोड़ा। भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जय कृष्णदास महाराज स्वामी कृष्णदास महाराज। जय कृष्णदास महाराज स्वामी कृष्णदास महाराज। जय जय कृष्णदास महाराज स्वामी कृष्णदास महाराज। जय कृष्णदास महाराज स्वामी कृष्णदास महाराज। जय जय कृष्णदास महाराज स्वामी कृष्णदास महाराज। जय कृष्णदास महाराज स्वामी कृष्णदास महाराज। सद्गुरु कृष्णदास महाराज। कृष्णदास महाराज स्वामी कृष्णदास महाराज। स्वामी कृष्णदास महाराज। जय जय कृष्णदास महाराज। जय कृष्णदास महाराज। जय जय कृष्णदास महाराज स्वामी कृष्णदास महाराज। जय कृष्णदास महाराज स्वामी कृष्णदास महाराज। जय जय कृष्णदास महाराज सद्गुरु कृष्णदास महाराज। जय कृष्णदास महाराज स्वामी कृष्णदास महाराज। जय जय कृष्णदास महाराज स्वामी कृष्णदास महाराज। जय कृष्णदास महाराज स्वामी कृष्णदास महाराज। सच्चिदानंद सद्गुरु कृष्णदास महाराज की जय। भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयाचा जगे जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात गेला। जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते, नमस्कार माझा संत कृष्णदास मूर्ती। सच्चिदानंद सद्गुरु कृष्णदास महाराज की। हे सच्चिदानंद, हे सद्गुरु श्रेष्ठ आहे कृष्णदास नाथा। मी अज्ञ बालक तुला अनन्य भावे वंदन करतो आहे। या माऊली दानोबांच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरांच्या स्वरूपामध्ये तूच विराजमान आहेस। सर्व विश्वामध्ये व्याप्त असलेल्या चराचरामध्ये भरून राहिलेले आहे सद्गुरुनाथ। या मुखा वाटे बदविले जाणारे वेळे वाकुळे शब्दही तुझेच आहे, किंबहुना शब्दही तुझंच स्वरूप आहे। मी तुला पुन्हा पुन्हा वंदन करतो आहे। हे मातृपितृ स्वरूप श्रोते जन हो, तुम्ही तर प्रत्यक्ष भगवंताच्याच मूर्ती आहात। बालकाचे चाली माता जाणवली पाऊल घाली, तद्वत बालकाला लढीवाळपणे घेऊन जाणारी आपली माता ज्या प्रकारे ते बालकाचे लढीवाळ पुरविते, तद्वत त्या श्रीमुखातून वदविले जाणारे वेडे वाकुडे शब्द मातेच्या अंतःकरणाने गोड करून घ्या, असे आपल्या सर्व श्रोतृ वृंदाला मी पुनः प्रार्थना करतो। सच्चिदानंद सद्गुरु कृष्णदास महाराज की जय।
कार्यक्रमाला उशीर झाला असला तरी मला काही वाटलेलं नाही, असं काही आयोजकाने मनातही आणलं नाही. कारण तुम्ही आम्ही काही लोक नाही आहोत, आम्ही परमपूज्य कृष्णदासांची माऊली ज्ञानोबांची सर्व भक्त मंडळी आहोत. आता सर्व एकच आहोत. एकमेव अद्वितीय ब्रह्म नेह नानास्त किंचन. हे नुकतं बोलण्याकरता नको आहे, तर आमची भावनिक जशी श्रद्धा आहे तसेच आमचं आचरण आहे एकोप्याचं, संगतीचं, सहमताचं असलंच पाहिजे. ते आहे असं मला गेल्या 40 वर्षापासून या विभागामध्ये येतो आहे, त्याचा मला चांगल्या प्रकारे अनुभव आहे. म्हणून या ठिकाणी माऊली ज्ञानोबा रायांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याचं तुम्ही सांगितलं. हा अत्यंत अद्वितीय असा क्षण आहे. सुवर्ण महोत्सव ज्याला आपण म्हणतो, सोन्याचा क्षण. पण माऊली ज्ञानोबा रायांच्या मंदिरामध्ये आज मला इथं बोलायचं संधी बाबांच्या कृपेने तुम्ही दिला, त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या इंगवलेवाडीतील भक्तजनांचं मी आभार व्यक्त करतो. माऊली ज्ञानोबांच्या समोर बोलायचं तरी काय, जे ज्ञानाची अधिष्ठाती देवता, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान शिकवणारी माऊली ज्ञानोबा आहे, ते आम्हाला काय कळतं याच्यामधलं. पण तरी देखील एक कार्यक्रमाचा औचित्याचा भाग म्हणून या ठिकाणी परमपूज्य माऊली कृष्णदासांचा निवास असताना, राहत असताना या ठिकाणी माऊली ज्ञानोबांचं मंदिर उभारलं गेलेलं आहे माझ्या माहितीनुसार. आणि त्यांच्याच आशीर्वादाने म्हणा, ते कृपाशीर्वादाने तुम्ही सर्वांनी माऊली ज्ञानोबांचं अत्यंत सुंदरपणे आता मंदिराचं भव्य असं काम करून उत्तम प्रकारे मंदिराची शोभा वृद्धिंगत केलेली आहे. आणि या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने या ठिकाणी प्रत्यक्ष बाबा कृष्णदास महाराज ज्याने माऊली ज्ञानोबा रायांची भक्ती करता करता स्वतः तन्मय झाले. खरं सांगतो तुम्हाला, अनुभवी सिद्ध मी सांगतो ही प्रत्यक्ष ज्ञानाच्या पूर्ण अवस्थेमध्ये प्राप्त झालेला महाराज आणि त्यांच्या समोर झालेलं हे मंदिर, आणि त्यामुळे मंदिराचं एक अनन्य साधनाचं महत्व या पंचक्रोशीमध्ये निश्चितच आहे. आजच्या या प्राणप्रतिष्ठेच्या 50व्या वर्षाच्या निमित्ताने 25 वर्षाचं कार्य केलं रौद्र महोत्सव असं म्हणतो. 50 वर्षाचं कार्य झालं की त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतो, 60 वर्ष झालं की त्याला हिरक महोत्सव म्हणतो, आणि 75 वर्ष झालं की अमृत महोत्सव, आणि 100 झालं की शताब्दी. ही वाङ्मयी शोभा आहे. तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि विशेषतः प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी एकनाथी भागवतामधला प्रतिष्ठा या सार्वभौम सर्वना भुवनत्रयम पूजादीनाम ब्रह्मलोकम त्रिधर्मत्सर्वसाम्यम मामेव नैरपेक्षेण भक्ति योगेन विन्दते भक्ति योग सलभते एवं यः पूजयेत माम. या श्लोकावरती कोटी करताना एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये सांगतात, जो मूर्ती प्रतिष्ठा करून या ठाई तो सार्वभौम राज्याला आहे. जो देवालय करीत स्वयं तो स्वामी होय त्रिभुवनी. जो करी पूजा विधान तो पावे ब्रह्म सदन. हे तिन्ही जो करी आपण तो मद समान ऐश्वर्य पावे. हे भगवान गोपाल कृष्णाचे शब्द जरा का एकनाथ महाराज त्याच्या आपल्याला सांगताय. त्याचा शाब्दिक अर्थ अत्यंत सोपा आहे. बोलता बोलताना तुमच्या लक्षात आला असेल, जो मूर्ती प्रतिष्ठा करून या ठाई, जो आपल्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करतो त्याला सार्वभौम राज्याची प्राप्ती होते. जो पूजा विधान करतो तो त्रिभुवनांचा स्वामी होतो, आणि तिन्ही जो करतो तो माझ्यासारखा ऐश्वर्य प्राप्त करतो. भगवंताचं षड्गुण ऐश्वर्य संपन्न म्हणतात, यश श्री औदार्य वगैरे. हे सर्व जे सामर्थ्य भगवंत तत्वाला प्राप्त होतं. मग आज आपण विचार केला 50 वर्ष झाले आपल्याला माऊली ज्ञानोबांची प्रतिष्ठापना करून आपल्याला किती औषध लाभलेले आहे. त्याचं जर चिंतन केलं आपल्या स्वतःच्या परिस्थितीनुसार, बघा परमार्थ हा पारमार्थिक आणि प्रापंचिक दोन्ही बाजूंचं चिंतन शिकवतं आपल्याला. आणि सर्व संतांचं वाङ्मय हे नेहमी जीवार्थाने दिलेलं असतं. एक प्रापंचिकाने त्यांच्याप्रमाणे घ्यावं
पारमार्थिक आणि त्याचा अर्थ त्याने घेऊन त्याच्या प्रकारे वर्तवणूक करावी, अशा प्रकारचा भाव निश्चित संत वाङ्मयातून आपल्याला पाहायला मिळतो. मग आता प्रतिष्ठापना झालेली आहे, आम्ही आता सार्वभौम राज्य झालेले आहोत, झालेला आहोत. आज आपल्या जीवनाचं चिंतन केलं तर आपण कुठे आहोत? आपण पूर्वेकडे आहोत, पश्चिमेकडे आहोत, कुठे आहोत? आपण नेमका आपला विचार करायला पाहिजे, आपण कुठे आहोत? आपण कुठेच नाही. मग एकनाथ महाराजांचं वचन हे खोटं आहे का, असा भाव प्रापंचिक अर्थ लक्षात घेताना आपल्याला पाहावा लागतो. पण तसं नाही, त्याच्यामध्ये आध्यात्मिक भाव एकनाथ महाराजांनी अत्यंत सुंदरपणे त्याला समजावून सांगितलेला आहे. काय म्हणतात, तो मूर्ती प्रतिष्ठा करून या ठाये, ठाये म्हणजे स्वतःच्या ठिकाणी, स्वतःच्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करतो. मूर्ती कुणाची? भगवंताची, माऊली धर्माची, भगवान गोपाळ कृष्णांची, माऊली धर्माची, माऊली तुकोबांची, कृष्णदासांची मूर्ती आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये प्रतिष्ठापित करता आली पाहिजे. आणि ती आपल्या ज्ञानाशिवाय, ध्यानाशिवाय, मननाशिवाय, चिंतनाशिवाय होणार नाही. ती आपल्या ठिकाणी प्रतिष्ठित करायची म्हणजे येता जाता तिचं स्मरण व्हायला पाहिजे. आणि असं जेव्हा होईल तेव्हा सार्वभौम राज्य त्याला प्राप्त, भगवंताचे साम्राज्य जे सर्वत्र व्याप्त आहे ते त्याला प्राप्त निश्चित होणारच. जो पूजा करतो तो स्वामी होय, तो देवालय करीतोय तो स्वामी होय त्रिभुवनी. देही पंढरी आत्मा पांडुरंग तुकोबाला म्हणतात. आपल्या देहाचं देऊळ करता आलं पाहिजे. म्हणजे या देहामध्ये जे काय मला करायचं आहे, देहाच्या साधनातून, देहाच्या माध्यमातून. आणि म्हणून एकनाथ महाराज सांगतात, आपल्या शरीराचं देवालय करता आलं पाहिजे. देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. मग त्याला करायचं साधन आपल्याला संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे, परंतु आपण ते करत नाही. पण संतांनी केलं, त्यांच्या देहाचं देवालय केलं. आणि म्हणून जो पूजा करतो, आपण बाबांची सुंदर पूजा करतो, तुम्ही मौलिक धर्माची पूजा करतात आहात. जो कधी पूजा विधान तो ब्रह्मसदन, ब्रह्मसदनाची म्हणजे ब्रह्म त्याला अनुभूती येते, त्याला प्राप्ती होते, तो ब्रह्म पदाला प्राप्त होतो. एवढा अधिकार मनुष्य देहीचं ज्ञान सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिलेला असेल ना महाराज सांग. आणि अधिकार कुणाला आहे? हा तुम्हाला सर्वांना आहे. मात्र आपण संपूर्णपणे तिथून विसरलेले आहोत म्हणून ती प्राप्ती होत नाही. आता परमपूज्य कृष्णदासांचं जीवन आपण इथे या ठिकाणी पाहिलेलं आहे, ज्याने स्वतःच्या मनुष्य देहाचं परमात्मा स्वरूपामध्ये प्राप्ती केली ना. कुठे केली? या तुमच्या तळेकरवाडी इंगवलेवाडीच्या माध्यमाच्या ठिकाणी बसून बाबांचं वास्तव या ठिकाणी स्वतःच्या आप्पासाहेबांच्या तळेकरांच्या वाड्यामध्ये राहून कशा परिस्थितीने साधना केली, काय साधना काय ते एकांतात बसत होते. बहु एकांतावरी प्रीती काय जनपदाची खंती जाणं, मनुष्याकडे मूर्ती ज्ञानाची तो संत ओळखावा एकच. बाबांचा भंग अमेरिकामध्ये ओळखला नाही आत्मा कैसा परमात्मा, कैसा तो महात्मा. आपण महात्म्याला ओळखलं का? नाही ओळखलं. परमपूज्य कृष्णदासाने या ठिकाणी बसून ती साधना केली, अनन्य साधारण साधना. आज मी तुम्हाला इथे विचारू इच्छितो, जी कृष्णदासाने साधना केली, जो एकांत साधना आज कुणाला शक्य आहे का? मोठमोठे महात्मे फिरणारे भरपूर भारतभर यात्रा करतात, परदेशातूनही दर्शन करून येतात, परंतु एकेचे ठाई पैसाला परी सर्वत्र तुझे गेला. हे असो विश्व झाला ब्रह्म अंगे, ब्रह्म झाला अंगेची तो. ही अवस्था कृष्णदासाने या तळेकर वाडीमध्ये बसून, तुमच्या इंगोलीवाडीच्या परिसरामध्ये बसून आपल्या देहाच्या ठिकाणी प्राप्त केली. आणि त्यांच्या समोरच माऊली ज्ञानोबारायांचे दिव्य मंदिर उभं राहिलेलं आहे. तिथे अत्यंत सुंदर असा सुवर्णाचा क्षण, सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा असा क्षण आहे. आणि म्हणून आपल्या देहात बाबा एकदा म्हणता म्हणता मी योगेत बसलेलो होते. बाबा खुर्चीत बसले, मी खाली बसलेलो आहे. बाबा काय म्हणाले, बाबा काय करू? माझं बाबांची संवाद अत्यंत सलोख्याने प्रेमबद्ध असं चालायचं. बाबा एकच म्हणाले, मी माझा आश्रम बांधला. काय म्हणाले? तेव्हा आश्रमाचं काम चालू होतं. तो आश्रम नव्हे दगडमातीचा. मी माझा आश्रम बांधलाय, तुमचा आश्रम तुम्ही बांधला. म्हणजे काय? मी माझा आश्रम बांधले म्हणजे काय केलं? माझ्या देहाची पंढरी केली, माझ्या देहाचं देवालय केलं. ते कशाने केलं? साधनेने केलं, नामाने केलं, चिंतनाने केलं, वंदनाने केलं, निरुध्यासनाने केलं, उगाच नाही केलं. आणि एकांतात बसून केलं. जगासाठी फिरायला नाही गेलो भीक मागत,
कीर्तन करायचे पैसे घेत करत नाही फिरलो, प्रवचन करत फिरलो, पैसे नाही घेत फिरलो. द्रव्य घेती ते नका ती मामाने मला आवर्जून सांगितलं पुस्तक प्रसिद्ध करायला लावलं. हजारो प्रति त्या पुस्तकाचे प्रसिद्ध महाराष्ट्रावर आपल्या बाबांच्या भक्तगणांनी केलेले आहे. मला तिथं जायचं नाही. प्रश्न असे की देवाने बनतं किंवा आचार संहिता, आपले आचार आणि विचार, आपलं मन, आपलं चिंतन कशा प्रकारे चालते त्याच्यावर ही सर्व आपली इतकी अवलंबून आहे, जी परमपूज्य कृष्णदासाने केले. माझा आश्रम बांधला म्हणजे काय केलं बाबाने? नगरभिंतीच्या भिंती बांधल्या का हो? आश्रमाचं काम चालू होतं. मंगलदास कळेकर मोठा पुढाकार घेतलेला होता. ही गोष्ट सत्य. बबनराव कळेकर बरोबर होते आणि दोघे तिघे होते. मी त्यांच्या बरोबरीने होतो आणि बाबांकडे आम्ही यायचो. बाबा बांधा बरं का, बांधा बरं का. आणि तर पुण्यात एक तर बबनराव होते. मला सांगितलं, ए बबन हा आश्रम तू चालावं मग. दुसरं कोणी आला, ए तू चाला मग आश्रम. मला प्रत्येकाला त्यांची परीक्षा झाली होती. कोण होतंय हे बरं का, आश्रम तुझ्यासाठी होते बरं का, तू चालव बरं का. आणि मी आपला बाबा असं बघत बसायचं. मला कधी नाही बोलले आश्रम चालव. बाबांचं काय झालं बाबा, तुम्ही काय सांगता सगळं आश्रम चालवा. तुम्ही बोलू नका. काय मला बोलायचं ते मला, तुम्ही काय बोलू नका, तुम्ही शांत राहा. बाबांचा प्रत्येक वेळेस मला एकच उद्देश असायचा, जास्तीत जास्त करून, कारण मला बोलायचा जास्त सवय आणि जरा काय थोडस वाकडं घातलं की कधी सहन करून घेणारा नाही. तसंच माझ्यापणे विशेषतः परमपूज्य कृष्णदासाने दिलेल्या तत्वज्ञानानुसार, आचारानुसारच चाललं पाहिजे हा माझा प्रत्यय असायचा. आणि त्याच्यावर त्याला म्हणायचं, हा सहन करून घेणार, तुम्ही शांत भांडून पासून तुमच्या घटना आहेत सगळ्या. आता सांगायला वेळ नाहीये, तुम्ही शांत राहायचा उपदेश असायचा. मग त्यांचा बाबाने आश्रम बांधतात बरं का, आश्रम बांधताय. आश्रम बांधता ते टाकीचा स्फोट झाला माहितीये ना, पाण्याच्या टाकीचा स्फोट. तुम्हाला कल्पना असेल पाण्याची टाकीचा स्फोट कधी होतं का? पाण्याची टाकी पाण्याने पूर्ण भरलेली आणि वरती झाकण नसलेल्या टाकीचा प्रचंड स्फोट झाला की तुमच्या इंगवलेवाडीवरती माणसं बघायला इतका प्रचंड आवाज झाला. मी आलो बाबांकडे, बाबा काय झालं? अहंकाराचा स्फोट झाला. काय आता मी नावं सांगत नाही, माफ करा मला, हे माझ्या समोर घडलेले उदाहरण आहे. अहंकाराचा स्फोट झाला बरं का चौगुले साहेब, बरोबर अहंकाराचा स्फोट झाला. बाबा टाकी फुटली कशी? सांगितलं ना तुला. म्हणजे ते संतांच्या पुढे काही लपून राहत नाही. अदृश्यातलं दृश्य होतं त्यांच्या, अदृश्य ते दृश्य झाले, दृश्य ते अदृश्य झाले. जननचे तेथे मी माझे हरपले ठाई तेथींच्या तेथे सुखे मी निघलो का शून्य सारून या तेथे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे सर्व शून्य सारून बाजूला करून या ठिकाणी सुखानं पत्र सर्व जगभर फिरतोय. तुम्हाला वाटतं की टेकरवाडीचं पत्र अमेरिकेने शिक्षणामध्ये मी गेलो, पैसाचे चालू करतो नाही. बाबांचा अभंग अमेरिकामध्ये वाटतं. हे महात्मे क्षणार्धात कुठे जातात, ते कुठे येतात, केव्हा येतात, काहीही करतात, काहीही करू शकतात. इतकं सामर्थ्य या संतांच्या मध्ये जे बाबा ज्ञानोबरायांचे. म्हणून बाबा म्हणतात, मी माझा आश्रम बांधलाय, तुमचा तुम्ही बांधा. म्हणजे मी जे केलं ते तुम्ही करा. आणि तशा प्रकारे भाव हो आपला परमार्थ चालतो. कशा करता? जास्तीत जास्त दाखवण्याकरता. किती सुंदर वाजवतोय. आम्ही बोलतोय काय वाजवतोय कोण? आम्ही म्हणलं काय सुंदर बोलतोय. अरे माझ्यासुद्धा बोलतो का कोण? म्हणजे आमच्याकडे जी चालते अहम अहमिका, ते मोठेपणासाठी. मोठेपणा सर्व सोडा. संत महात्मे काय सांगतात, त्यादिवशी सर्व वैभवाला आणि विश्वास असे माझी या बोला तरी मी घाली दे रे तुला देतील तेथे. समर्थ रामदास. सर्व वैभवाचा त्याग करणे मला शरणे, तरच ते घडेल, नाही तर तुमचा आश्रम बांधला जाणार नाही. आणि म्हणून अशा ठिकाणी बाबा जे सांगत होते लक्षात घ्या की आशाशिवाय काय सांगत होते, तर त्याने वेदाचं वचन मान्य आहे, श्रुतीचं वचन मान्य. सर्व खडुइदं ब्रह्मदेव नानास्ति किंचन. सर्वत्र ब्रह्म भरलेला आहे, त्याची ब्रह्म दिसे उघडे. ब्रह्म जगात उघडे दिसतं आपल्याला. अवयव प्राणी मात्रामध्ये, मनुष्य मात्रामध्ये, जनावरांच्या मध्ये, हवेमध्ये, वाऱ्यामध्ये, वृक्षामध्ये, लतामध्ये, वेलीमध्ये, मंदिरामध्ये, मूर्तीमध्ये काय नाहीये. आहे काय? एकच ब्रह्म, एकमेव अद्वितीय ब्रह्म, अद्वितीय असलेला ब्रह्म. आणि म्हणून ते ब्रह्म म्हणजे काय, तर ब्रह्म म्हणजे परमेश्वराची सर्व सत्ता ज्याच्या ठिकाणी एक म्हटलेली आहे.
जो सर्वभूत झालाय, सर्व समस्यांचा समाधान पण करणार आहे, समस्या वाढविणारा पण ही आहे, समस्यांचं निराकरण करणाराही तोच आहे. ही बुद्धी होईल तेव्हा. पण भगवंत म्हणतो मी तो निर्गुण निराकार, मला काहीच नाही पडत, मी कारण तर मला मी सर्व तुमचं पाहतोय आणि मनुष्य मात्राला हा अधिकार दिलेला आहे पाहण्याचा आणि करण्याचा, मात्र तिथे आपण काय लक्षात येत नाही. आणि म्हणून परमपूज्य कृष्णदासांच्या म्हणण्यानुसार आपल्याला आपल्या साधनेची तयारी करायला हवी. साधने जे काय साधावे ते आपणाचे स्वभाव आहे, ते ग्रंथाला म्हणतात. अरे साधनेने प्राप्ती काय करायची? मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. मी आता रोजच सकाळ संध्याकाळी नुसतं दोनदा बोललो की ब्रह्म म्हण का हो. ते ब्रह्म म्हणण्याकरता आविर्भूत अत्यंत एक निष्ठपणे नामाचं अधिष्ठान असलं पाहिजे. नाम घेता वाया गेला असं पुढे तिला सांगा विनवितो तुम्हाला संत मंत सिद्ध ऋषी. तुकारामाला विचारतात बरं का, कुणाला विचारतात तुम्हाला? संत मंत सिद्ध ऋषीला विचारतो, नाम घेताना कोणी वाया गेला का तो दाखवा. नाही दाखवता येणार, पण नाम कसं घेतलं पाहिजे, नाम कसं घ्यावं. आणि त्याच्यामुळे परमपूज्य बाबा म्हणतात की तसा आश्रम बनवायची बनवलाय. आणि ती जेव्हा होईल तेव्हा मूर्ती प्रतिष्ठापना तुमच्या हृदयामध्ये होईल, तुमच्या देहाचं देवालय होईल, सर्वत्र व्याप्त सर्व सत्ता तुमच्या हातामध्ये येईल. जे आपल्याला उपघातामध्ये प्रतिष्ठापना करते माऊली धनवराय सांगते आहे की अवस्था प्राप्त तेव्हाच होईल की जेव्हा नर करणे करे तो नर का नारायण बन जाए. कबीरदास सांगतात ना, नर करणे करे, नराने करणे केले तर तो नारायण बनवतो आणि डाकू पण होतो. जे करावं तसं भरावं, जसं कर्म तसं फळ. आणि अशा प्रकारे म्हणून ही आपली देह ही पंढरी आपला आहे. मग आता या ठिकाणी माऊली ज्ञानवंत मंदिर का बनवला तो आपण? कृष्ण असंत मंदिर तंत्रेश्वराने का बनवावं? मंदिर कशाला हवंय? पहिली गोष्ट म्हणजे मंदिर कशाला हवं? मंदिर हवं आहे, अत्यंत गरजेचं आहे. आणि आज या कलियुगाच्या अत्यंत प्रकट कालामध्ये हिंदू धर्माला जी ग्लानी आली ती जाण्यासाठी मंदिर आणि या अशा प्रकारे सत्संगाची नितांत आवश्यकता आहे. हिंदू धर्म वाढला पाहिजे, सनातन धर्माचा प्रचार घराघरामध्ये गल्ली गल्लीमध्ये व्हायलाच पाहिजे. ही आजची हिंदुस्थानची परिस्थिती आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मंदिर हवाय कशाला? जाऊन गप्पा मारायला. आम्ही ऐकतो दर्पण जातो, सरपंच गाडी सोडतात, दादा सर्व भक्तांना यावा, आनंद घ्यावा, सर्वांनी बाबांच्या सानिध्याचा लाभ घ्यावा. म्हणून काही काही दानशूर व्यक्ती आपल्याकडे प्रचंड प्रमाणात आहेत. न जगता, न बोलता, न काही नाम घेता, सांगू पण नका, भावना पण सांगायचं नाही, करत राहायचं. अशा आपल्याकडे दानशूर व्यक्ती ते करता आहेत. आणि हे कशा करता करताय? देवाच्या संकल्पासाठी. आपल्याला काहीतरी पुण्यकर्म प्राप्त व्हावं म्हणून ती पण अपेक्षा नाही, करायचंय बाबांचं म्हणून. पुण्यकर्म होईल की पाप होईल आम्हाला माहिती नाही हो, पण आम्हाला बाबांसाठी करायचंय. अनन्य भाव, अनन्य साधारण भक्ती आला म्हणतात. आणि याच्यातून हे करत राहत आहेत. हे मंदिर कशा करता बांधायचं? एक लक्षात घ्या, मंदिर आवश्यक आहे. का तर मंदिरामध्ये जसे हौसे गौसे नवसे सर्व येतात, हौस येतच जातात. मग मी आलो पाहिलं, वा छान बनवलं, गरम होणार. आता उष्णता सूर्यच तापायला लागलेला आहे, उष्णता होऊन भाग वेगळा झाला. पण तुम्ही फार सुंदर व्यवस्था केली, तो बरं वाटलं. हौसे हौसे आलो बघायला, गवसे आणि नवसे नमस्कारला येतात. देव मला पाव, देव मला पाव. देव आशाने पावायचं नाही हो, देव बाजाराचा भाजीपाला म्हणे नाही, म्हणे भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचं नाही. देव काय बाजाराचा भाजीपाला आहे का की त्याला पाव आणून दिला खाल्ला नाही. पण मंदिर कशा करतात? मंदिरामध्ये आल्यानंतर सद्भक्त कसं येतात आणि साधक येतात, घाबरलेला साधक येतात. घाबरलेला साधक शब्द वापरला का? साधना करत असताना त्या साधकाला ज्या अडचणी येत आहेत, जी अनुभूती येते, त्या अनुभूतीत तो कधी कधी घाबरतो, रडतो. त्याला अशी भीती वाटते की मला काय होत आहे, माझ्या डोळ्यातून अश्रुपात होत आहे, सर्वांगाला कापड भरत आहे, माझ्या मेंदूच्या ठिकाणी काही काही भलतात हालचाली होत आहे, माझ्या पोटामध्ये काही खाली खाली गडगडाट होत आहे, काय काय होत आहे, आवाज होत आहे, ध्वनी होत आहे, काहीतरी प्रकाश पटकन चमकून गेलं. मला काय होतं, मला वेळ तर नाही लागला. लक्षात घ्या, खरा साधक असतो या साधनेतून जात असताना अनेक प्रकारचे अनुभूती त्या प्रथमावस्थेतल्या त्या अनुभूती आहे आणि तो बारबारचा योग्य मार्गाने करतो हे निदर्शक आहे, हे लक्षात पडेल. परंतु त्याला त्याची माहिती नसते, तो घाबरतो. हे काय होते मला, हे असं काय होतंय मला, घाबरतो.
असं मी भांडूपमध्ये बाबांच्या सानिध्यामध्ये एक साधक मी पाहिला होता जवळचा, त्यात नाही सांगत. आणि मग असे 2-3 साधक जेव्हा जमत नाही, साधक पाहिजे बरं का, केवळ दाखवणारे नको. मी करतो म्हणाव, हरिपाठ रोज करतोय, सकाळ संध्याकाळी भजन करतोय, बाबांच्या समाजात डोकं टेकून येतोय येण्या करता, दाखविण्या करता, हा भाव नसावा. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. आणि अशा प्रकारे जेव्हा तो साधक येतो, त्याचे अनुभव तर वेगवेगळे बोलायला लागतात. साधक पाहिजे बरं का, अंतरंगी साधक, द्विरंगी नको, हात लावायचे बाहेरचं दाखवायचं दादाने, तसे नको. तर खरा फक्त जेव्हा एकत्र येतो, अरे मला असं होतंय, तुला असं होतं का, आणि दोघांच्या विचारांची देवाणघेवाण होते. आणि मग ते निशंक होतात, आज तुला पण होते, म्हणजे काहीतरी बरोबर आहे, आपण योग्य मार्गाने चाललेले आहोत याचं निदर्शन. आणि असं जेव्हा त्याला विश्वास वाटतो, तेव्हा त्या साधकाच्या मनातली भीती निर्मूल होते आणि तो निशंकपणे साधनाच्या मार्गाने पुढे जायचा प्रयत्न करायला लागतो. आणि म्हणून मंदिर हवंय बरं का. आणि ज्ञानोबांच्या मंदिरामध्ये त्या ज्ञानोबांचं जीवन प्रदर्शनाने समोर आलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबाने काय केलं, कृष्णदासांच्या मंदिरात गेलो, कृष्णदासाने काय केलं, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेलो, रामाच्या मंदिरामध्ये गेलो, दत्ताच्या मंदिरात गेलो, ज्या पुढेही जा 33 कोटी देव, पण ज्या देवालयाच्या मंदिरात जावं, त्याचं गुणगान गावं, त्याचं गुणगान श्रवण करावं, ऐकावं, किंवा कमीत कमी आपल्या विचारात तरी आणावं आणि नंतर आचारात आणण्याचा प्रयत्न करावा. आधी करावा आचार, मग पहावा विचार. आचारे विचारे पहिलं पार पावी देत तो तुकाराम महाराज म्हणतात आचार. आणि मग मला माऊलीसारखं होता येईल का, कृष्णदासांसारखं करता येईल का, आत्मचिंतन त्याला म्हणतात, स्वतःशीच करता आलं पाहिजे. आणि यासाठी मंदिरात जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून मंदिरामध्ये एक महत्वाचे आज माऊली ज्ञानोबांचं मंदिर, कृष्णदासांच्या मंदिरात जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्ही वेगळ्या प्रकारची अनुभूती प्रत्येक जण घेत असतो. कारण तुम्हालाही तशा प्रकारे अनुभूतीच्या प्रांतापर्यंत जाता येईल. विशिष्ट प्रकारची अवस्था त्या ठिकाणी ज्याला प्राप्त होते. कारण या माऊली ज्ञानोबांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी नुसती माऊली ज्ञानोबांची मूर्ती बसलेली नाही, मूर्तिमंत माऊली ज्ञानोबा आहे. ज्या दृष्टीने आपण पाहू तशी सृष्टी आपल्याला दिसेल. कृष्णदासांच्या समाधी मंदिरात गेलो की नुसतं कृष्णदासांच्या दगडफुट्याचा समाधी नाही, आतमध्ये देह आहे. आणि तो देह नुसता नाहीये, जिवंत समाधी कृष्णदासांची. माऊली ज्ञानोबांच्या नंतर जिवंत समाधी कृष्णदासांचे एक महात्मा माझ्याबरोबर इथे आला, भावांच्या दर्शन करता. डोकं टेकलं समाधीला, रडत उठला. चांगल्या अवस्थेतला महात्मा. भाऊ बाबा बोलतायत माझ्याशी. काय बोलतायत? माझ्याशी बोलतायत बाबा. अरे जिवंत समाधी आहे. कारण त्यांच्या भक्तांना या समाधी डोकं टेका, ऐका ऐका महाराज काय बोलतात, ऐका. आणि अशा प्रकारे या जिवंत समाधी तिथं माऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे तर श्रीखंडामध्ये अशी जिवंत समाधी. ज्ञानेंद्र राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानराज तुम ऐसे मद पामर आहे काय त्वरपण पायींची वाण पायीच बरी. आणि माऊली ज्ञानोबा आहे अशा पवित्र मंदिरामध्ये ऊर्जा जी फेकली जाते, ऊर्जा लक्षात घ्या. का मंदिरात जायचं? आम्ही कृष्णदासा तितका लांबून याला 1500 वेळे होतो. त्या महाराजाने केलेली नाम साधना, त्याने केलेली तपस साधना, त्याने आचरलेले आचार आणि विचार, त्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त केली प्रगल्भता आणि अंतिम परमेश्वरता, ती देहाच्या बाहेर नाही जात गेली नाही. जर निस्वार्थ प्रगट होतेच. आणि बाबांची कृष्णदासांची किंवा माऊली ज्ञानोबांच्या त्या समाधीमधून जी ऊर्जा विकली जाते, सत्साधक असं त्याला जाणवण्याशिवाय राहणारच नाही. हे माझं प्रतितीचं नाही, अनुभवाचं बोल आणि आव्हानात्मक बोल. तुम्ही म्हणाल भाऊ असं काय बोलताय, तर माझी आदत आहे बाकी जणकडे गावं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला समजलंच पाहिजे ही मंदिर कसलं आहे, काय आहे, नुसतं देवखावासाठी बांधलेलं आहे का? तर त्या ठिकाणी ऊर्जा ती फेकली जाते आतून. कारण त्या देहाच्या ठिकाणी नामाचे वलय झालेले असतात, नामाचं अधिष्ठान पवित्र झालेलं असतं, इतकी शक्ती त्याच्यात पुंज झालेली असते की ती कधीच नष्ट होत नाही. माऊली ज्ञानोबा आणि माऊली ज्ञानोबांना भेटण्यासाठी काही फॉरेनर्स आले होते शोध घेण्याकरता.
त्याच्यात एक सत्साधक होता, फॉरेनर एक सत्साधक. ऐकून ठेवा, त्याला माऊली नावाची ऊर्जा इतकी खेचत होती, त्या ऊर्जेवरून तो ओढला जात होता. आणि कुठून येतोय फॉरेनर, परदेशी माणूस, तो खेचला जात होता. खेचता माऊली ज्ञानोबाच्या कुठे काही लांब जवळ आज धावत सुटला, समाधी मंदिरामध्ये गेला. डोकं टेकलं, इथून येतंय. हा शोध कुठून येतोय? हा प्रकाशाचा झोत, हा ज्ञानाचा झोत, हा एवढं खेचून घेणारी शक्ती येते कुठून? समाधीतून येत आहे. मला गुलाबराव माधानचे गुलाबराव अंधभक्त, त्याचा तुम्हाला सांगतो दाखला बघा. माधानचे गुलाबराव महाराज श्रीवेश धारण करायचे. श्रीकृष्ण माझा पती, माऊली ज्ञानोबा माझी आई, ही ज्यांची धारणा. आणि जन्मजात आंधळे. कोणत्या ग्रंथात कोणत्या पानावर काय लिहून ठेवलेलं आहे? आंधळे असणारी व्यक्ती सांगत होती गुलाबराव महाराज. काय त्यांचा मोठा अधिकार. आणि ज्ञानोबाच्या दर्शनाला जेव्हा ते यायचं आळंदीमध्ये, आळंदीत दर्शन करताना त्यांचं अभिषेकाचं कार्य असायचं. जसं आपण बाबांचा अभिषेक करतो, तुम्ही पाहते प्रत्येक जण दया दुधाचे आंघोळ घालून माऊली ज्ञानोबारायांच्या समाधी. आणि त्यांचा वेश श्रीवेश सर ते धारण करायचे. बायकांसारखं आधी तुम्ही स्त्रिया ज्या दिवशी धारण करतात, आंबाडा, हातामध्ये बांगड्या, पातळ नेसलेलं, मंगलसूत्र गळ्यात. कृष्णपती ना माझा, तो कधीच परत नाही, त्याला मध्यम कधीच येत नाही. त्याचं मंगलसूत्रही त्याच्या गळ्यामध्ये घालायचं, हातामध्ये हिरवा चोळ्यांच्या बांगड्या. आणि माऊली ज्ञानोबांच्या समाधीला त्या ठिकाणी अभिषेक करून सजवलं. जसं आपला माऊली समाधी रोज करा बरं का. इतकंच नाही तर मी अशी पण सूचना करेन की एकादशीला ते लोक पारणा करायला द्वादशीला आळंदीत जातात, त्याने ह्या मंत्रात काय करू नये? काही मंत्रामध्ये करा, त्याला उंच अवस्था आणा, त्याला तिथं देवत्व आणा. आणि देवत्व आणायची तुम्हाला गरज नाही, तो देवच आहे. त्याच्या ठिकाणी या ते करा ना. माऊली ज्ञानोबा तर निश्चितच आहे, तिथे पण जा. एक वेळ तिथेच ऐकू इथे याही देवाला तेवढ्याच प्रकारची सुंदर अशी साधना सुरुवात करा. काय होतं बघा, आमचे दादावाले आम्ही ते वेळेत वगैरे द्यायला पंचमीला काही वेळ नाही, आपल्याला काही काम धंदा नाही. अरे आम्ही पण समाजकार्य करतो, वेळ नाहीये, पण येतोच काढून. तसा इथेही वेळ द्या, ते करा. कोणीतरी एखाद्याने खर्च करा. काय लागेल? खिचडी लागेल ना, द्या कोणीतरी. काय परत दाते देणारे असतील, नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही आहेत ना. पण ते करा आणि ती सुरुवात करा ह्या पुढच्या एकादशीपासून, द्वादशीपासून. हे माझं आव्हान आहे बरं का, हे माझं आव्हान आहे. होईलच होईल. आणि माऊली माधानचे गुलाबराव महाराज अभिषेक करतायत आणि अंतरंग साधत आहे. त्यांच्या हातात बांगड्या होत्या, त्या समाधीला घासायला लागल्या. समाधीच्या हातून आवाज आला, अरे तुझ्या बांगड्यावर घे, मला लागतंय. माऊली ज्ञानोबारायांचा आवाज. काय म्हणतात? तुझ्या बांगड्यावर घे ना, लागतंय मला. काय ही अनुभूती केव्हा येते? अंतरंगात जाऊन जेव्हा तेव्हा हो. आम्ही रोज असतो. मी आलो बुवानी समाधी घातली दिसत नाही, बघायला बुवाला धरता माझी भाऊ लागते, कारण माझ्या भावाची समाधी चांगली दिसाय म्हणून. पण ते अंतरंग साधत होते. ही अनुभूती त्याला येते हो, येते का? या माऊलीला इतका आजही आहे ती अवस्था. संपलेली नाही, संपणारही नाही. म्हणून अशा प्रकारे पहा, या थोर माऊलीला आपण दिलं काय? एक नंतर मला सांगितलं, भाऊ माऊली ज्ञानानंद सांगावं लागेल. ठीक आहे, माऊली ज्ञानानंद जीवन सर्व चरित्राला माहिती तर तरी देखील आज निमित्त आले. या माऊलीला समाजाने दिलं का? अवहेलना, निंदा, द्वेष, मत्सर, अहो भीक देखील देत नव्हते. हे होतं का? भीक मागायला गेली की संन्यासीची पोर आली, कुठली कामं आली आणि दर्शन घडता होता म्हणे म्हणणारी आळंदीतील जो ब्राह्मण वृंद, आळंदीतील ब्राह्मणच नव्हे, सर्व याचे यावं कारण कशा प्रकारचं वातावरण तयार केलं गेलं होतं. आणि म्हणून अशा प्रकारे नाही संत पुन्हा मिळत असे हाती फिरता मनाटी मनात राणी बनी. रानावरात फिरल्यावर संत पण मिळत नाही हो. आणि म्हणून अशा प्रकारे तोची
संत सोशी जगाचे आधार. कृष्णदासाने काय कमी सोचला असं मी प्रत्यक्ष अनुभवलेल्या काही गोष्टी. आणि ज्याला संत बनायचं त्याला हे सण करावंच लागतं. आणि संत त्याशिवाय बनता येत नाही की जोपर्यंत तो सण करत नाही. आणि सण करा, सण करा, सण करा. सण करायला शिकलं पाहिजे. आज आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आपण चिंतन करतो. कोणी तर बोललात तर ऐकतो का? त्याने तर मागणी आपल्या गावी बस आपण काय बाजू सोडतो का? तर रंगवायला का आपण कमी करणार? पण हे सहन करायची जी शक्ती आहे ना ती महान शक्ती आहे. म्हणून माऊली कारभारांचं जीवन आता आपण परिपात करतो, नमस्कार करतो. का? त्याने सहन केलं आणि सहन केलं आणि म्हणून अवघ्या तरी राहायचे. एकनाथ महाराज म्हणतात आस्थावालकमध्ये अवघ्या तरी राहायचे, जगात हाकुटे व्हायचे. नीचाची टोले सुखी साहिजे, तैल आहे आत्मत्व. नीच माणसांचे टोले खायला शिका. काय भक्त आला मोठा दाखवत दिलो ना काय काय यांच्याकडे काय नाही आला येतो लवकर लोकांना दाखवतो. ऐका काय जात आपल्याला ऐकायला चांगलं होतं, उद्देश चांगला केला. साबण तरी पाहिजे ना धुणारा कोणीतरी. तो धुतोय आपलं काय धुतोय ना आपलं कर्म आकरण. तू त्याच्याकडे घेतोय, आपल्याला काय जातोय त्याचं टोपलं मांडून ठेवाय. बोल तू बोलत राहा, ऐकत राहा. निजाचे टोले सुखे साहिजे. नीच माणसाच्या वृत्तीच्या माणसाचे टोले जे काय लावतो ते सुखाने सहन करा. तैल आहे ते आत्मत्व. तेव्हाच आत्मत्वाची प्राप्ती होईल. आणि अशा प्रकारे आणि म्हणून आपल्याला ते सहन करता आलं पाहिजे. पण माऊलीचा अवतार का झाला? माऊलीचा अवतारच का झाला? एक मी कथा वाचतो इथे यायचं होतं चिंतन बघत. माऊलीचा अवतारच का झाला? माऊली बरोबर आहे. त्याच्या आधी भक्त पुंडलिकाची कथा येते. भक्त पुंडलिक आई बाबाच्या गळ्यात दोरी, बायको शांताबाई आणि पुंडलिक काशी यात्रा करत. बरोबर ना? असा हा असलेला पुंडलिक आई बाबाला एक मीच किंमत न देणारा. बायको माझी लाडाची, तिला खांद्यावर बसवली. आई बाबाच्या गळ्यात दोरी झाली. आता म्हातारं झाले, कुठे हरवले बिरवले तर गळ्यात त्यांच्या दोरी घातली सुंदर चांगल्या प्रकारची आणि चाललाय पंढरपूरला. आई बापाच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा. हे जीवन आहे पुंडलिकात बरं का. ज्याच्या भेटीसाठी प्रथम आपल्याला हाता लावा लागतं, नंतर विठ्ठल आला. नाहीतर त्याचं दर्शन केलं विठ्ठलचं दर्शन पावन होणार नाही. नंदीच्या शंकराच्या दरबारात एक ऐकून घ्या महत्वाचं. कदाचित माहिती असेल तर उत्तम आहे. पण जोपर्यंत नंदीचं दर्शन घेत नाही तोपर्यंत शंकराच्या दर्शनाला जाऊ. नंदीचं दर्शन तेही करताना त्याच्या लिंगाला हात लावा. लिंगाला हात लावल्याशिवाय नंदीचं दर्शन होत नाही. आणि नंदीच्या दर्शनाला लिंगाला हात लावून त्याचं दर्शन करावं आणि त्याच्यानंतर शंकराच्या दर्शनाला तर ते दर्शन पावन होतं. कथा फार मोठी आहे, ते तिथून नंतर सांगेल. पण एवढं एक लक्षात ठेवा, आता आपण सारपणा दर्शनाला नंदी दोन दोन ठेवलेले आहेत. कुठल्या नंदीच्या लिंगाला हात लावणार? दोन्ही गावा. त्या लिंगाला हात लावून म्हणजे आपलं मन ताब्यात ठेवायचं आहे. हो, त्याच्यामध्ये अध्यात्म फार मोठं आहे. अध्यात्म त्याच्यात अजून आहे. पण तो आपण जातो तसं ते केवळ तुम्ही तेवढं तरी ध्यानात असं त्या म्हणून बोलला गेला. तर अशा प्रकारे हा पुंडलिक यात्रेला चाललेला आहे. दुपारी थकल्यामुळे एका झाडाला वृक्षाच्या खाली थांबलेला आहे. बायकोला उतरवून गेले, आई बाबाला ठेवले. समोरून 3 काळ्या कुट्ट स्त्रिया धावत धावत गडबडीने हात चाललेली आहे. बाबाला एक आश्रम होता, खूप त्या 3 त्या स्त्रिया गेल्या तिथे काही वेळाने आणि काळ्या कुट्ट पडलेल्या स्त्रिया त्यानंतर एक तासानंतर त्या परत आल्या. तेव्हा त्याच्या पुंज क्रांती झालेली, प्रकाशित झालेली आहे. पुंडलिक बघत राहिला. जे वेळ येतो ना वेळ, ती अशी वेळ येते बरं का. पुंडलिकाची वेळ आली होती. सर्व पाप कर्म त्याचं मागे पडत चाललेलं होतं. आणि त्याने पाहिले स्त्रिया कोण आहे. धावत धावत त्याच्या तो पाठीकडे गेला. ओ ताई ताई तुम्ही कोण आहात? एक म्हणते मी गंगा आहे, दुसरे म्हणते मी सरस्वती आहे, तिसरे म्हणते मी यमुना आहे. गंगा नद्या हो तुम्ही? अहो मग तर तुला काळा काय होता, काय करणार? तुझ्यासारखे पापी येतात ना. आई लोकांच्या गळ्यात दोरी घालून लागत आणि ते आले की माझ्या डुबक्या मारतात. आमच्यामध्ये डुबक्या मारे की त्यांची पाप आम्ही घेतो. आपण पण तेच करतो ना. हरे गंगे गंगे हर.
तू हर आणि आम्ही तिथं राहते तू हर. पण गंगेला हरवायला आपण नको थोडक्यात, आणि तिने पाप घेतली पाहिजे ना आपली. ती पाप घेऊन काही काय झालं ना की मग आमचं शक्ती क्षीण होते. पण या ठिकाणी एक महात्मा आहे, त्याच्या दर्शनाला आम्ही येतो. त्याचं दर्शन घेतल्यानंतर ते आमचे सर्व पाप धुवून टाकली जातात, पाप मुक्त केले जातात आणि आम्हाला पुन्हा परत तेज प्राप्त होतं. म्हणजे कशामुळे करतं त्याला विचार. एकदमच सगळं समजून चालत नाही ना, त्याला जाऊन भेट. पुंडलिकाचा ज्ञानचक्षु उघडला, स्वामींकडे गेला, त्याने विचारलं, अरे आई बाबांची सेवा कर. थोडक्यात आई बाबांच्या मोठी कथा आहे, आई बाबांची सेवा कर. सेवा केल्याने प्राप्त होते. पुंडलिक सावध झाला, आई बाबांना घेऊन आला पंढरपूरला. कुठे गेला? पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावर जाऊन झोपडी बांधली, झोपडीमध्ये राहिला. झोपडीमध्ये आई बाबांची सेवा करायला लागला. सेवा करता करता त्या आई वडिलांची सेवा केल्यामुळे लक्षात द्या, मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम. श्रुती सांगते बरं का, माता आणि पिता हे प्रत्यक्ष साक्षात प्रत्यक्ष देवता आहे. अन्य देवतांच्या पूजेला नाही गेला तरी चालेल. ज्याने आपल्या आई वडिलांची सेवा केली त्याला सर्व काही प्राप्त होईल. आणि आजचा काळ बदललेला आहे मात्र निश्चित. या बदललेल्या काळामध्ये आज आपण प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, त्याच्यामध्ये एवढा तरी गुण घ्या की आपल्या आई वडिलांची सेवा करताना कमी पडू देऊ नका. उतार वयामध्ये त्याला सांभाळावं. आज त्याला गरज आहे तुमच्या, तुम्हाला त्याने हात धरून चालवलं, आज त्यांना चालायची गरज आहे. त्यानं हात द्या. ते जे पुण्यकर्म आहे ते परमेश्वराच्या भक्तीपेक्षा अत्यंत श्रेष्ठ असं. म्हणून मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता, प्रत्यक्ष देव आहे. पुंडलिक शब्दाचं इतकं पुण्यकर्म वाढलं की ते पांडुरंगाच्या डोक्यावर ओझं झालं. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या डोक्यावर. विठ्ठल आला, पुंडलिका मी आलोय, कथा आहे तुला माहिती आहे. हात मारली पुंडलिका, देवा मी आई बाबांची सेवा करतो, उभा राहा. मी फेकून दिली, कुठे उभं राहा. तुकारामांचा आपण काय पुण्य मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविले मी. युगे झाले 28 अजून कान भरसी 22, ऐसा कैसा तीव्र धीट बळ्यामध्ये तूच नीट. तुका म्हणे पुंडलिका आध्यात्मिक अर्थ आपण बरं का. आपण एक कथेचा भाग असा फक्त पाहतो. पंडित उभा राहिला, ठीक आहे देवा तू उभा राहा. देव तुझ्या दर्शनात जिथे कोणी येतील त्याच्या सर्वांना दर्शन दे. मग असो पापी असो कसाही असो काय तुझ्या दर्शनात येतील. मूढ पापी तैसे तैसे उधरी कासे लावून आज्ञा केली विठ्ठलाला कोणी? पुंडलिकाने. देवापेक्षा भक्त श्रेष्ठ. आज्ञा कसं म्हणताय? मूढ पापी तैसे तैसे उधरी कासे लावून तुझ्या दर्शनात येतील ना त्यांचा उद्धार कर. आता भक्तांच्या अंतर्गत देव एक वेळ स्वतःचा कमीपणा करून घेतो, परंतु भक्तांचा वडेपणा देवाला कधीही सण होत नाही. म्हणून कुणाला खरा भक्त असेल त्याला खरोखरच कुणी त्रास देऊ नका. पण तो खरा की कोणता ठरवायचा कसा हा मोठा भाग आजकाल म्हणतात. कारण सगळे खोटे ते खरं वाटायला लागतात. आजकाल दुनिया अशी चालली हे नाणक खोटे की करा. म्हणून त्या ठिकाणी म्हणतोय की पुंडलिकाला जेव्हा अशी आज्ञा केल्यानंतर हे उभा राहिला. कोणच दर्शनाला येत नाही. यायला पाहिजे ते येतच नाही. देव परत पुंडलिकाकडे आला. अरे पुंडलिका तू सांगित होते मानव खरा, पण कोणच माझ्या दर्शनाला येत नाही. मग आता करू काय? देवा आता तुम्ही संतांचा अवतार घ्या. काय आता तुम्ही संतांचा अवतार घ्या. अवतार पांडुरंग नाम ठेविले काही काय म्हणते आरतीमध्ये. आणि आम्ही आरतीमध्ये कारतुकीची दुसरी ओळ काढून टाकतो. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा, सेविती साधू संत म्हणून वेदाला माझा. आणि मग पुढे आपण काय म्हणतो? आणि लोकने ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवे. मग कुणाचा अवतार आहे? मग पांडुरंगाला तर आम्ही म्हटलं दुसऱ्या होते मध्ये चरण देते घेऊ आरत्या ओवाळत आहेत. काय चुकीचं आहे? तो पांडुरंगाचा अवतार आहे म्हणून शेवटी भावना श्रद्धावान लभते ज्ञान उत्तप्रायण संयतेन प्रिया. ज्याचं इंद्रिय संयत झालेलं आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि अशा प्रकारे माऊली ज्ञानोबाने सुद्धा आज्ञा केली. मग जेव्हा संतांचा अवतार आहे म्हणून विठ्ठलाने माऊली ज्ञानोबांचा अवतार घेतला. बरं का लक्षात घ्या. ही खरी कथा आहे.
मग नाव विज्ञान का आले आणि आम्ही ते एकटे झाले सर्वांना घेऊन झाले निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ता मी एकनाथ नामदेव ही सर्व संतांची मांदी आहे. तुम्हाला मला या भावबोधातून काढण्यासाठी आले आणि म्हणून ज्ञानेश्वरांचा अवतार झाला आणि प्रत्येक संतांनी माऊली ज्ञानोबरांना माऊली माऊली का म्हणतात त्याने 22व्या वर्षी समाधी घेतली. त्या छोट्याशा बालकाला सगळे संत म्हणत माऊली म्हणतात कारण तिचं आचरण माऊलीसारखं कोमल अंतःकरण आणि त्या कोमल अंतःकरणामुळे आणि दिलेल्या दिव्य ज्ञानामृतामुळे ज्ञानेश्वरी सारखा दिव्य अद्वितीय ग्रंथ ज्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञानाची अनुभूती पूर्ण दिलेली आहे. नाममय ग्रंथ एक तरी उलट अनुभवावी. मला बाबा सांगायचे मी तर तुझ्या असताना सगळीच ज्ञानेश्वरी आचरणात आणलेली पाहिली असं वाटतं मला. असं मला वाटतं बरं का माझा भाव बोलतो कारण जीवन जवळून पाहिलं म्हणून आणि अशा प्रकारे म्हणून चला आळंदीला जाऊ. ज्ञानेश्वर तुकाराम म्हणत चला काय कशाला जायचं आळंदीला. अरे आळंदी शरीराला आळंदी हे पण पहा जरा नुसते आळंदीला जाऊ नका पण आळंद पण जायला पाहिजे कारण की महान योगाचे योगी पुरुष सत्पुरुष तत्पुरुष विचारवंत ज्ञानवंत शास्त्रज्ञ माऊली ज्ञानोबाला जगातली कुठलीही उपाधी द्यावं त्या उपाधीपासून माऊली ज्ञानोबा वेगळे करता येणार नाही. इतकं भव्य आणि दिव्य या माऊली ज्ञानोबांचं कर्तृत्व आहे लक्षात घ्या. अशा या माऊली ज्ञानोबाला शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ता वैकुंठ म्हणते कानपत्रा. सर्व संतांच्या अभंगाच्या ओळ्या पहा भाग्य ध्वज तिन्ही लोकांवरी ऐसी चराचरी कोण म्हणाले आणि कृष्णदास महाराज काय म्हणतात बाबा काय म्हणतात धन्य आळंदी त्याचे देव आहे ना. म्हणजे संतांच्या तुकोबांच्या निळोबांच्या ज्ञानेश्वरांच्या कानोपत्रांच्या पालिकेमध्ये कृष्णदास आले ना आणि त्या माऊली ज्ञानोबाचं गुणवर्णन करताना म्हणतायत अशा संत कृष्णदासाला ब्रह्मचैतन्याची प्रतीती ज्ञानेश्वरांच्या समाधी मंदिरामध्ये मिळाली. त्या गाथेचा भाग काय असल्याचं असं वाटतं मला पण मला जे काम सांगितलं ते करायला पाहिजे होतं म्हणून. आणि तुम्ही तर अमरगाथा वाचतात. अमरगाथेमध्ये पुस्तक क्रमांक 39 वर परमपूज्य महाराजांचा एक अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये सन 1958 मध्ये बाबा लिहितात 1958 साल पण आहे. बाबांचा एक दिनक्रम होता सकाळी लवकर उठावं इंद्रायणीमध्ये जाऊन स्नान करावं आणि माऊली ज्ञानोबांच्या मंदिरात समाधी समोर बसून ध्यानस्थ व्हावं चिंतन करावं नामचिंतन करावं असा नित्याचा कृष्णदास महाराजांचा क्रम आळंदीमध्ये असताना होता. बाबा इथे प्रथम आलेले आहेत बरं का. पंढरपूर आळंदी देऊ असं करत तिकडे आलेले आणि त्या मंदिरामध्ये असताना 1958 मध्ये बाबा सकाळी 8 वाजता टाइम पण दिलाय त्याने अमरगाथे आणि मला ते सांगायचे प्रत्यक्षात चालत होते. मी ठाण्यावर बसलो होतो आणि समोर गोपाळ कृष्ण अवतीर्ण सुंदर मंजूर बासरीचा विनाद सर्वत्र दमदमून झालेला. गाडी वासरे किल्लार बागडतात असं दिव्य दृश्य बघितल्यानंतर मी एकदम चकित झालो. हे काय मला दिसतंय काय दिसतंय छान दिसतंय सुंदर भगवान गोपाळ कृष्णाचं साक्षात दर्शन कृष्ण दासाने आळंदीत माऊली ज्ञानोबा रायांच्या मंदिरामध्ये साधकांचा चिंतनात्मक आत्मा जागा बाबा बाहेर आले. असं कसं घडलं असं लागतं बरं का. साधकाला लागतं नेहमी शंका यायला लागतात काहीतरी संशय उत्पन्न व्हायला लागतो हे असं का घडलं जाणून घ्यायचं वृत्ती निर्माण व्हावी लागते. बाबा आले बाहेर. अरे मी माऊली ज्ञानोबांच्या मंदिरामध्ये बसलोय मला ज्ञानेश्वरांचं दर्शन पाहिजे होतं मग ते कृष्ण कसा दिसला हे बाबा सांगायचं बरं का. हे गात्यात लिहिलेलं नाही हे मला माझ्याशी बाबा बोलताना अनेकदा प्रसंग असताना बोलले. कसा दिसला मी चिंतित बाहेर आलो तर वेळेकरी मंदिरामध्ये जो वेळेकरी असं तर पारिक ज्याला म्हणतात तो वेळेला नेमका अभंग मिळत होता. अर्जुना संकट पडता जळभावी
गीता सांगे हरिपुरी क्षेत्री तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. संशय फिटला. कृष्णदासांचा संशय फिटला. ते म्हणतात बा म्हणजे हे ज्ञानेश्वर म्हणजे भगवान गोपाल कृष्णच आहेत असं त्यांना माहिती नसेल असं नव्हतंय, परंतु अनुभूती घेतल्यानंतर जे करेल ते करत. खरं की खोटे कसं दाबायचं, त्याची अनुभूती घेतल्याशिवाय खरं की खोटे कसं म्हणणार हो. चौघे भाऊ भरपूर काही बाबांचं सांगतो पण खरं की खोटं अनुभव पाहिजे. अनुभव घ्या रे शाळे मारे तुम्हाला सांगतात अनुभव घ्या आणि शाळेत तुमच्या जेवायची वेळ ती सांगा. अरे अशा प्रकारे ह्या प्रकारे माऊली ज्ञानोबांचं जीवन आपण पाहतो आहोत. आज ज्ञानोबांची 50वी सुवर्ण जयंती आपण साजरी करत आहोत. प्रतिष्ठापने मग माऊली ज्ञानोबांना दिलं ते समजलं आपण पाहतो. त्यांची मुलं ती संन्यासाची मुलं नाव संन्यासाची मुलं काय दिलं आणि अशा तऱ्हेने संसार सोडून विठ्ठलपंत गेले. कथा आपल्याला सर्वांना अवघड इतक्या पाहिजे काही आवश्यकता नाही. पण घरच्या मागच्या पत्नीची अवस्था काय झाली असेल त्याचं चिंतन केलंय. पण माझा माहिती नाही माझा पती सोडून गेला तर माझी अवस्था काय होणार. त्या माऊलीचं जीवन आपण तुला लक्षात घेऊया. काय झालं असेल तुला ते अत्यंत रात्रंदिन चिंतातूर राहिली. ती विचारते ते कुठे गेले. प्रथम ऐकायला तिने आरंभली चालू केली सर्व. पण तिला भेटण्यासाठी मैत्रीण आली कावेरी. आता जेव्हाबाईची मैत्रीण पती निघून गेला आहे करणार काय आता. हिचं जीवन काय पुढे, हिचा आसरा काय पुढे, ही काय करू शकते पुढे. आणि घरच्या माणसाला दुःख होणार नाही. आपण प्रापंचिक लोक आहोत. आपल्यातला एक पुढे गेलं तर आपण 12-13 दिवस आपले आसू ठरायचे कमी होत नाही. आणि पती स्वतःचा तारुण्यावस्थेमध्ये असलेला मुलबाळ पत्री नसलेला निघून गेला आहे. मैत्रीण विचारायला आलेली कोणाला रुक्मिणी मातेला. रुक्मिणी काय झालं. रुक्मिणी म्हणते काय सांगू तुला. अगं माझे पती इतके चांगले होते ना, माझी किती काळजी घेतो. मला तळ हाताच्या फोडासारखे जपायचे. काय म्हणते माझी खूप काही ती सुंदर काळजी घ्यायची. माझं खूप त्यांचं प्रेम नैवार प्रेम होतं. आणि ते मला म्हणतात कावेरी रुक्मिणी अगं माझं मन प्रपंचात लागत नाही काय करू. तू किती भाग्याची आहेस बघ. पण माझं शास्त्राभ्यास झाला नाही, वेदांत पठण झालं नाही. मला अजून हे सर्व करायचं आहे. कारण त्यांचा मूळतः पिंड निवृत्त दशेचा होता. आणि म्हणून ते आपल्या पतीशी ते बोलताय, पत्नीशी ते बोलताय. रुक्मिणी बघ ना ग जाऊ का ग आज्ञा दे ना मला ग. आता कुठली स्त्री आपल्या बायकोला सांगितलं आणि संन्यास घे. तिची काही तयारी नाही. ती गप्प बसायची बिचारी. ही त्या अवस्थेमध्ये असताना एक दिवशी विठ्ठलपंत म्हणलं रुक्मिणी बघणं अगं किती दुर्भाग्य तुझ्या पोटी उदरी संतान नाही, मुलबाळ तुला झालेला नाही. काय करायचं आपण. मला जाऊ दे ना रुक्मिणी. रुक्मिणी म्हणते हो ना हे मुलबाळ देणं हे देवाचं देणं आहे. तुम्ही काही तो झुरताय. होतील ना काय असतील ते. तुम्ही शांत राहा ना. समजवायचा प्रयत्न करताय समजत नाही. पण एक दिवशी अगदीच नाही रात्रीचा प्रहर ती मैत्रीला सांगते बरं का. ती मैत्रीला सांगते अगं रात्रीचा मी जवळजवळ 2-2.5चा प्रहर असेल. मी रात्री गाढ झोपेमध्ये होती. मला कसंही स्मरण नव्हतं की मला भानही नव्हतं. आणि हे मला विचारताय रुक्मिणी जाऊ ना ग. अनाहूतपणे माझ्या तोंडातून हुंकाराला हो. तीच तरी आज्ञासंबंधी उठला लगेच. नेसूचे कपडे वस्त्र अंगावर घेतले ना, खांद्यावर एक पंचा आणि धोतर टाकून जे निघाले तर उत्तर दशेकडे चालूच पडले. परत आले नाही. पुढे स्वार पाठवले, मागकारे पाठवले, शोधणारे पाठवले. काही उपयोग झाला नाही. काय अवस्था झाली असेल त्या रुक्मिणी मातेची. इतक्या चिंतातूर स्थितीमध्ये मुलबाळ तर नाहीच. आणि पुढचं विठ्ठलपंताचं जीवन आपल्याला माहिती आहे. गेले चैतन्य आश्रम म्हणून रामानंद स्वामींच्याकडे शिष्यत्व पत्करलं. नंतर त्याने पुन्हा गेले. आणि या अशा परिस्थितीमध्ये आपल्या माऊली ज्ञानोबरायांचं जीवन आपण जर पाहिलं
तर या जीवनामध्ये अशा प्रकारे माऊली ज्ञानोबा आलं तर अवतार काय घ्यावा लागला? अवतार पांडुरंग संदेशाच्या पोटी काय यावं लागलं? अहो तुम्हाला मला हे आदर्श देण्याकरता की किती कसाही झाला तरी तुमची स्थिती तुम्ही बिघडवू नका. ते तुमच्यात आहे ते तुम्ही सर्व ज्ञानाने परिश्रमाने प्राप्त करू शकता हे दाखवण्याकरता त्यांना काही वेळ हालपुष्टा करायचे सण होते हो. आणि अशा प्रकारे ते गेले. पण याच्यासाठी ती रुक्मिणी माता ही सहन करत होती. सहनम सर्व दुःखानं, त्याला तितिक्षा वृत्ती म्हणतात. लक्षात घ्या, एवढं सहन करणं सोपं नाही. काय म्हणतात त्याला? सहनम सर्व दुःखानं प्रतिकार पूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगत्यते. कुठल्याही प्रकारची चिंता दुःख क्लेश न करता ते सहन करतो त्याला तितिक्षा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात आधी वृत्तीच आहे. तुका म्हणे थोडा आहे. जो आपल्यावर त्यागात होतो, सहन करण्याचा प्रयत्न करतो, सहन करतो. हा अजून थोडं मला बाबा सांगेल थोडंच आहे बरं का, जरा वाग, मला काही समजायचं नाही सर, अजूनही कळलं नाही. नाश्ताने बाबाला सांग थोडं वाग बरं का, थोडं जरास आहे. आणि मला सांगायला नको खरी आता नाही, पण ते भावनेच्या ओघामध्ये चाललंय. थोडं वाग थोडाच आहे बरं का, थोडंच. बाबा काय थोडं आहे, तुम्ही सांगता तर सगळं करतो आहे, पण मला त्याच्यातला भाव कळला नाही. आणि ही तितिक्षा बघा, आत्मसुख ह्याला म्हणतात आत्मसुख. आणि तितिक्षा केल्याशिवाय, सहन केल्याशिवाय आत्मसुख देता येत नाही. आत्मसुख घ्यायला विज्ञान दृष्टी यामुळे चावटी करू नका काही. संत संग धरा पूर्वींचा जो दोरा उगवेल प्रारब्ध संत संग करणे प्रत्यक्ष पुराणे वर्णिले एक नाम घोष. तुका म्हणे ही तितिक्षा ज्याने सहन केली ना त्याला बरंच काही प्राप्त करता येतं. पहा, थंडीत एखादा गरीब बिचारी थंडीत कडाक्याच्या थंडीमध्ये काकड, त्याला अंगावर काही नाहीये, कुठला नागडा आहे, पण रात्रीच्या कडक थंडीमध्ये त्याच्या अंगावर त्याच्या शहाऱ्या होत होते, त्याला तो थरथर कापत होता. एका सद्ग्रस्ताने पाहिलं, कडाक्याची थंडी पडली, आपण स्वेटर घातलेला आहे, कपडे घातलेले आहेत, मफलर डोक्याला बांधलेला आहे, आणि हा बिचारा रस्त्याच्या कडेला उघडा नागडा झोपलेला आहे, पडलेला आहे. त्याची अवस्था पाहताना असं वाटतं की कधी पण हा मरून पडेल. थंडी सहन होते बरं, कधी अटॅक येतो. तो अनुभव मी घेतला एका ठिकाणी, यात्रेला गेलेला असताना, मारायची पाळी अमरनाथ यात्रेमध्ये. तो माझा मोठा अनुभव आहे. म्हटलं हा मरेल की काय तो. मग त्या ग्रस्ताने त्याची एक कांबळ आणलं आणि त्या गणपती असं अंगावर टाकलं. काय झालं असेल, कांबळ टाकलं तर ऊट मिळेल, त्याचं शरीराला शिहार, त्याला आनंद झाला. अशा अवस्थेमध्ये जो आनंद होतो तो परमानंद, ते आत्मसुख, ते आत्मज्ञान, ते आत्मसुख. त्या अशा दुःखाच्या प्रसंगामध्ये आपल्याला जे प्राप्त झाला आनंद ते आत्मसुख झाले खरी ज्ञान दृष्टी. आणि अशा प्रकारे हे सर्व रुक्मिणी मातेने सहन केलं. आणि सहन करत असताना व्रतस्थ राहिली, एक भुक्त राहिली, आणि पिंपळाला 1,00,000 प्रदक्षिणा करते जाऊ. कधी आपल्याला वाटतं मी देवाची भक्ती करते, माऊलीचं मंदिर जाते, बाबांच्या मंदिर जाते, आलेल्या माणसाचं जेवण करायला जाते, ह्यातनं मला काय मिळणार म्हणतो ना. कधी येतो माझ्याकडून बऱ्याचदा येतात असे प्रसंग. मोठा आला नाही की जास्त राग येतो बाबांचा मला, पण बाबांना कधी लागतो पण पडायला काय बाबा पण येतात उद्वेग, पण ते टिकत नाही. कारण खरा महत्व माहिती नाही तेवढा केव्हा दिवस असतो लांब कुठंच. पण याचं जीवन जवळून पाहिल्यामुळे कृष्णदासांचं वृत्ती होत नाही, जायला मनही होत नाही. तिथं नजर परत आलंच पाहिजे. कितीही सांगितलं नाही किती भटकीचे पुढे शिंदरीचं तसं आमचं किती सांगितलं नाही जाणार येणार, तुम्ही घाबरत तर येणार दर्शन जाणार. आणि अशा प्रकारे माऊली रुक्मिणीने जे व्रतस्थ जीवन आरंभलेलं आहे आणि त्या आरंभाचा फायदा त्याला मिळाला. विठ्ठलपंत परत आले, कथा माहिती आपल्याला. विठ्ठलपंत परत आले, मुलं झाली. 1195 मध्ये निवृत्तीनाथांचा जन्म झाला, शक्य 1195. 1197 ज्ञानदेवांचा जन्म, 1199 सोपान काकांचा जन्म, आणि 12,001 मुक्ताईचा जन्म. 4 मुलं झाली. समाजाचा क्षोभ अजून वाढला ना. आणि त्याच्यानंतर तो देहापासून आला, सर्व कथा माहितीच आहे. देवाच्या वेळेत लवकर होत राहिले. आणि अशा प्रकारे
इथे चाललेल्या सर्वांचं जीवन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताईंचा जन्म झालेला आहे. विठ्ठलपंत आणि गणेश गुणात दोघांनी आई वडिलांनी जनसमाधिकेची कथा उत्तर सर्व आवडत आहे. पण माऊली ज्ञानोबा जीवनामध्ये पुढे काय घडले? अहो संन्यासाची पोरं म्हणून माऊली ज्ञानोबा रायाने जे शब्द वापरले जात होते समाजाकडून, नदीवर स्नानाला गेली तरी मुलं अंगावरती चिखल दगड मारत होती. ही गारटी आली कशाला? आमचा दिवस आता खराब होणार. आणि एका दिवशी माऊली मुक्ताईला मांडे खायची इच्छा झाली. मांडे आता निवृत्तीमध्ये योगी महाराज शांत संगीत असले, त्याला काही जगाचं देणं घेणं नाही. सोपान आणि मुक्ताई ही लहान आहे. उदरनिर्वाहाची जबाबदारी आली कुणाकडे? आपोआपच माऊली जाणवणार. माऊलीच्या नंतर आपल्या मुलाला बापाने नाही तर तू चालतो, आईने दिलं पाहिजे. तर त्या माऊलीवर ते कर्म आला. तर माऊली काय करायची? आणणार कुठं? भिक्षा कर, जोडी घालायची, भिक्षे करता आईने जायचं. अहो भिक्षे करता गेल्यानंतर माऊली ज्ञानोबाला भिक्षा सहजासाठी दिली जात होती का? अरे संन्यासाची पोरं आली कशाला, घेतले कशाला? आणि काही लोक द्राक्षाच्या चिंध्या त्यांच्या झोळीत टाकायच्या, शेणकुट टाकायचे त्यांच्यात. काही अंगावर उतारे पण माऊली ज्ञानोबांच्या झोळीत टाकायचे. असा मी वाचलेला आहे निश्चितपणे. प्रत्येक लेखकाने लिहिलेले. आणि तशाही परिस्थिती माऊली ज्ञानोबा आहे शांत. काय म्हणतात? देणारा देतोय, घेणारा मी घेत जाऊ. काय म्हणतात माऊली ज्ञानोबाचा विचार काय? देणार ज्याच्याकडे आहे ते तो देतोय. तत्वज्ञान बघा. आम्ही एखादा मदत करायला जातो, देवकी नको तिचं धाक करता काय चांगलं कसं ठेव, काय देवकी नको होते की नाही? माझी होते बऱ्याच नाही, बरेच कार्यक्रम येतात कसे काय लोक. देवकी नको. मग ज्याच्याकडे आहे ते तो देतो. अंगावर त्यातला उतारा पण माऊली ज्ञानोबाच्या थोडे, शेणकुट पण देवांच्या थोडे, आणि तरीही मी सहन करत होते. तरी माऊली ज्ञानोबा आहे सहन करतो. त्याच्या नावाने आज मी क्रांत उड्या मारतो. ज्ञानोबा माऊली, माऊली, ज्ञानोबा माऊली. त्या माऊलीला दिलं काय समाजात विशेष हवा हे नाही. आणि एकदा प्रचंड प्रचार कसा झाला की माऊली ज्ञानोबा गेली होती, मांडे खायचा आहे, खांब मुक्ते, आता मांडे करायचं तर खापर पाहिजे. मग खापर आणण्याकरता ते माऊली ज्ञानोबा राहायचे उलगुलीशी पावलं कुंभारवाड्यामध्ये गेले. कुंभारवाड्याचे एका सर्वोदय माऊलीने, कुंभारवाडी ब्राह्मण नव्हती बरं का, कुंभारवाडी आपल्याला जातीभेद नाही पाहायचा आहे. पण त्यावेळेस ब्राह्मण कर्मठ ब्राह्मण जे होते त्या लोकांनी त्यांच्या स्त्रियांना तटातट दरवाजे खिडक्या बंद करून घेत होते. हा पोरगा दिसला की बंद करा, अपशकुनी आहे, यांचं मुख पाहता कामा नये. कोणी भारतात भिक्षा देत नव्हती. ती माऊली तिने पाहिलं, खापर आणलं, ते खापर आणि माऊलीने हातामध्ये दिलं. आनंदी झाली. हो माझ्या मुक्तेला आता मला मांडे घालून खाता येतील. आनंदी झाली. आपल्या लहान बहिणीची इच्छा आपल्याला पूर्ण करता येईल. एवढे आनंदी झाली की तिला बरं वाटलं की माझ्या मुक्तेला मी आता मांडे करून घालेल. तोच समोर विसोबा खेचर चाटी, विसोबा चाटी खेचर नंतर झाला तो घोड्यावर बसलेला आहे. हातामध्ये घोड्याचे लगाम धारण केलेले, डोक्यावर सुंदर पगडी बांधलेली आहे, रुद्राक्षाच्या मोठमोठ्या माळ्या अगदी गळ्यामध्ये फरगच्छ घातलेल्या आहेत, पायामध्ये सुंदर गुढ घातलेले आहे. आणि त्या गल्लीच्या तोंडावर उभा माऊली ज्ञानोबाने दूर दूर धावत येते समोर उभा. हे पोरा कुठे गेला होतास? पोरा आता माऊली कुठे गेला होतास? आजोबा माझ्या मुक्तेला मांडी आवडत नाही, ते खापर. आणि संन्यासाची पोरं मांडी खाता काय? त्या खेचराने विसोबाने माऊलीच्या हातावर लाच मारली. हातातले कापर जमिनीवरती पडले. अपत्व घट पृथ्वीसी पडे तो पृथ्वीचा पृथ्वीस मिळे. भादले खापर कठीण काळे नमणे पृथ्वीस कठीणत्वे. माऊली ज्ञानोबाचं वचन आहे. अपत्व घट पृथ्वीसी पडे, न भादलेलं खापर पृथ्वीवर पडलं, फुटलं, तुकडे झाले.
शेवटी एवढं करून तो थांबला नाही हो. अशब्द होतो त्यांच्या मातेवरती, तुमची माता. मला ते शब्द वापरता येत नाही. खरे शब्द वापरले, चारित्र्यावरती संशय. माऊली ज्ञानोबा शांतांचा शिरोमणी तप्त झाले, डोळे लाल झाले. तिथून धावत सुटला, सिद्ध बेटावर त्या प्रकृतीकडे आला. निवृत्ती ज्ञान मुक्त आणि त्याची मावशी होती बरोबर. काय झालं ज्ञानोबा लाल होऊन झालेलं कधी असा झालेला नाही. अरे ज्ञान झालं का काय सांगू. आजपर्यंत समाजाने आम्हाला दिलं काय. आमच्या माता पित्रांनी बोलले, आम्हाला इथे बोलले, आम्हाला टाकून बोलले, आम्ही सहन केलं. आमच्या शेणकुटी टाकली, अनेक घाण पदार्थ माझ्या थोडीत टाकले, सहन केले, अपशब्द सहन केले, सगळं सहन केलं. माझी माता जिथे अश्वत्थ वृत्ताला लक्ष फेऱ्या घालत होती आणि घालत असताना जिने कधी एक वाकडं तोंड करून वर करून पाहिलं नाही, त्या माझ्या मातेवर अपशब्द घेतात. अंगाचं शहर अवस्थित माऊली त्याला कुटीमध्ये गेले, आतून दरवाजा बंद करून घेतला. बस आता अवतार संपवायचा. ज्ञानाग्नी प्रदीप्त करून शरीर जाळून टाकायचं. मांडी घातली, ध्यानस्थ बसले. निवृत्ती ज्ञाना काय करतो ऐकत नाही. सोपनाला दादा काय करतो, दादा दरवाजा उघड, दादा दरवाजा उघड. दादाचा तो मनक्षोभ इतका प्रचंड प्रमाणात झालेला होता की त्याला शांतता होता. तिथं बाजूला ज्ञानेश्वरांचा तिथे राहिली नाही. नुसत्याने सगळ्यांना बाजूला गेला, बाजूला. नुसता छोटीशी चिमुरडी बहिणी हात मारते, दादा आणि आई बापाने तुला काय सांगितलं. ह्या माझ्या मुलाला तू सांभाळ. विसरलास का रे दादा. नळीबाई मुक्ताबाई, अरे आपण योग्यांची मुलं आहोत. योगी कुणाला म्हणतात दादा. तू सांगतोस ना मला. योगी पावन मनाचा साई अपराध गणाचा विश्वरागे झाले बन्नी संती सुखे भावे पाणी. ज्ञानोबा दादा, अरे तू योगी आहेस ना. अरे विसर नाही, सर्व सोड ना. अरे जगाच्या उद्धारा संतांच्या विरोधी मुक्ताईचे अभंग पहा आणि त्याच्यातलं भावार्थ आणि ज्ञान पहा. गदगदून येतं. एक 5 वर्षाची चिमुरडी पोरगी ज्ञान दादाला ज्ञान शिकवते. ज्ञानोबारांचा अंतरात्मा शांत झाला. कुठले कडकडून धावत आले, मिठी मारली, मुक्ते आणि ज्ञानोबा आपल्याला लावले. कृपा कोणाची होईल. नाही तर ज्ञानोबा नसते दिसले. या अशा अवस्थेमध्ये पहा की आपल्या ह्या अशा अवस्थेमध्ये माऊली ज्ञानोबारा 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 आपण म्हणतो. आणि म्हणून योगी पावन मनाचा ज्ञान व तितिक्षा या माणसाच्या 2 महत्वाच्या म्हणजे ज्ञान आणि तितिक्षा. ज्ञान झालं तर ते तितिक्षा नसेल तर सहन करता येत नसेल तर ज्ञानाचाही उपयोग. ते ज्ञानी माणूस आपण त्याला तरी पण बोलता कामा नाही. ज्ञानाचा अहंकार मोठा, नवला अहंकाराची मोठी. विशेष लगे अज्ञानाच्या पाठी, संज्ञानाच्या झोपे कंठी. नाना संकटी नाचरी माऊली ज्ञानोबा म्हणते नाव. कारण ज्ञानाला सहन होत नाही. माझ्यासारखं कोण बोलणार आहे. माझ्याशी इतका अहंकार दाटून भरलेला आहे. मला बोलवित तरी माझ्या पुढे अहंकार. आणि म्हणून ज्ञान आणि ज्ञान असेल तर तितिक्षा गरजेचं आहे. बोलतात त्याला बोलू दे, त्यांचं कर्म त्याला करू दे, माझं कर्म मला करू दे. मी कशाला वाईट वाटावं. आणि अशा प्रकारे म्हणून तुझी म्हणतात सन्मार्ग बदला संत तत्रूपेण शांती. शांती असा म्हणून शांता म्हणून पण वसंत संत वसंत वल्लवक प्रीतम चरता चिन्ह भयाम भवनपना आहे. संत शांत, ज्यांची वृत्ती नेहमी शांत आहे, अशा प्रकारच्या शांत अवस्थेत असलेल्या माऊली ज्ञानोबारायांचं जीवन हे जे आपल्याला माहिती आहे. परंतु तरीही आज माऊली ज्ञानोबारायांच्या या विशेषतः सुवर्ण महोत्सव माऊली ज्ञानोबांच्या आपण जे साजरा करतात त्या निमित्ताने आपण चिंतन पाहतो आहोत. एक लक्षात घ्या, दुसरं महत्वाचं माऊली ज्ञानोबांच्या जीवनात आलेलं ही सर्व घटना आपल्या घरामध्ये वेद बोलविले. गर्भध्वजांचा हार गेला, शांतिरूप प्रकटला ज्ञानोबारा. पण याचं वर्णन करताना काही लेखक इतक्या सुंदरतेने वर्णन करतात की आपल्याला ते पाहावं असं वाटतं, ऐकावं असं वाटतं, वाचावं असं वाटतं, ते शिकावं असं वाटतं. बरं का कुठं ऐकून तरी पाळू नको, तर शिकताही आलं पाहिजे, सहन कसं करता आलं पाहिजे. पहा माऊली ज्ञानोबाराला शुद्धीकरणासाठी पाठवलं गेलं. आनंदीच्या ब्राह्मणाने कुठं
पैठणला धर्मसभेमध्ये जा. तुम्हाला शुद्धीपत्र पाहिजे असेल तर तिथे जा. आणि 4 भावंड लहान लहान मुलं आळंदी पासून पैठणला जायला 27 दिवस पाणी लागले त्यांना. किती दिवस? हरिपाठ म्हणतात ना, रोज एक अभंग. माऊली ज्ञानोबा पैठणला जाताना रोज एक अभंगाची निर्मिती केली आणि त्याच्यावर चिंतन करत करत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई देवाची द्वारी उभाक्षण बरी मुक्तिकारी आणि असे 27 अभंग निर्माण झाले. ते ह्या प्रसंगातून झाले की पैठणला शुद्धीपत्र आणण्यासाठी माऊली ज्ञानोबा ही 4 भावंड जात असताना वाटेमध्ये चालत असताना हरिपाठाची निर्मिती झाली की जी आज आपली संथ आहे. संथ ते आपण रोज करावी, सकाळी तू संध्याकाळी. कशी का करायला पण करा, मनापासून करा, त्याचं नका करू पण करा. नाम का सुखात दहा नकळत पण अगदी वेळ पडे न कधी 10 असे न कधी खरे. चालताना एकदा अग्नीवर पाय पडला तर तो भागेल, पण नकळत पडला तर भागणार नाही. तसं नकळत कळत नाही. बोला बोला हरिमुख्या म्हणा, बोला ना हरिमुख्या म्हणा, हरिमुख्या म्हणा. पुण्याची गणना माऊली नको सांगितलं बरं का, पण बोला कुठल्याही प्रसंग गेला हरी बोल, अरे गेला हरी बोल, बोल ना हरी कोणत्याही प्रसंग पण बोला. कारण ते हरी हाती 4 भावंड गेली कुठं? पैठणला. आता शुद्धीपणात प्रयत्न करताना कोणी घरात घेत नाही. संन्यासाची पोरं त्याचे काही नातेवाईक पण होते, पण त्याने पण घेतलं आणि ते मुळात म्हणजे जातीची नव्हती. स्वतःचा आचारशील त्यांचं ते जीवन होतं. त्यांनी संन्यासाची मुलं आहोत आणि विशेषतः आम्ही कुणाच्याही घरी जाणार नाही, बाहेरच थांबायचे. आणि प्रसंग आला शुद्धीपत्राच्या देण्यासाठी आणि पैठणच्या विद्वज्जनांनी मोठी सभा बोलवली ब्राह्मणांची. याला शुद्धपत्र घ्यायचं की नाही विचार करण्यात आला. विचार बरं का, आणि तत्कालीन चालायचे विचार मोठे मोठे. आजही आपल्याला हिंदू धर्माला विचार करण्याची गरज आहे. हिंदू धर्म वाढवायचा की बुडवायचा? वाढवायचा की बुडवायचा असं मी तुम्हाला विचारतोय. धर्म रक्षती रक्षिता. हा भगवान गोपाळ कृष्ण सांगतात धर्माचं जो रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. आणि जर आमचा धर्म सोडला तर सनातन धर्म की जय म्हणा. सनातन धर्म की जय. सनातन म्हणजे पहिला होता, आता पण नंतरही राहणार आहे हा तो धर्म. सनातन म्हणजे काय? पहिला होता, पूर्वकालीन देवाधिकारी केला, आज आम्ही करतो आणि आमच्या नंतर आमची मुलं बाळांनी आमचा सर्व समाजही करणार आहे. म्हणून तो सनातन आहे, कधी त्याचा नाश न होणार. असा हा धर्म आम्हाला पाळायचा आहे आणि त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असलंच पाहिजे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता. आमिष देणारी भरपूर भूतावळी उठलेली आहे. माझ्या एका काच्या मित्राने मला सांगितलं त्या हिंदुस्थानमध्ये साहेब दर महिन्याला 2 लाख कन्व्हर्शन होत आहे. 2 लाख दर महिन्याला. सर एका उच्च माझा मित्र आहे, खास मित्र आहे, 2 लाख कन्व्हर्शन होतं. थांबलं पाहिजे की नको? आणि आमचा धर्म वाढला पाहिजे. आम्ही माऊली ज्ञानोबा सोडणार का? तुकोबाराया सोडणार का? विठोबाला सोडणार का? कृष्णदासाला सोडणार का? जे आमचं जीवनाचं जन्म मरणाचं आमचं जे साध्य ठरवते आम्ही सोडणार का? नाही. आमच्या आई बहिणीचं पुढचं आयुष्य काय आहे? आम्ही मुघल काळ पाहिलेला आहे हो इतिहासामध्ये. काय भोगलंय आहे बहिणीने, काय भोगलंय समाजाने, ते पुन्हा भोगायचं आहे का? ते नसेल तर धर्माचं रक्षण अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून त्या धर्मसभेमध्ये ज्यावेळी ज्ञानोबाला गेलेले आहेत त्याची भावंड धर्मसभा भरलेली आहे. धर्मसभेने त्यांची कथा ऐकली. ज्ञानदेवाने कथन केलं. माझ्या वडिलांने दोघांनी आई वडिलांने जनसमाधी घेतलेले, शिक्षेचं त्यांचं परिपालन झालेले. आम्ही त्यांची मुलं आम्ही तर काय केलेलं नाही ना, आम्हाला ते शुद्धपत्र द्या. आता ते ब्राह्मण वृंद त्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला शुद्धपत्र देता येणार नाही. तुम्हाला एकच शिक्षा, तुम्ही हा जन्म विवाह करायचा नाही. परमेश्वराची सतत आराधना करायची, सतत नामस्मरण करायचं आणि कुत्रा असो गाई असो म्हशी असो त्यांना देव समजून वंदन करायचं. हीच तुम्हाला शिक्षा. 4 भावंडांनी नतमस्तकद्वारे भूमीला डोकं टेकलं आणि शिक्षा मान्य केली. एवढ्यापासून शिक्षा मान्य केली आणि तरी त्याच्यामध्ये एक अस्वस्थ ब्राह्मण होताच. तो उठला,
शिक्षा देऊन झाली. आपल्या पण समाजात बसतो नाही काय, कोणते मदत होतोय मला मान्य नाही झालं असं सगळं. एक समाजाचा कार्यकर्ता माझे आनंद भरपूर आहे. मध्ये तुटणार तिकडं हे तू काय म्हणतो मला मान्य नाही. अरे झालं ना सर्वांचं ठरलं ना आता मात्र तू मध्ये का उठलास. मग बोलायचं तर पहिल्यापासून बोल किंवा पहिलं तरी बोल ना. आता सगळे संपले आता का म्हणतो पण नाही त्याचा स्वभाव धर्म आहे. स्वभावाला आवश्यक नाही बाबा. तो स्वभावानुसार फोन झालंच. तो उठला आश्वस्त जाऊन उठला. हो विद्वत जण हो. संन्यासाची मुलं असं कधी ऐकलात काय काय म्हणतात. आता एवढी कथा कधी ऐकली नाही. संन्यासाची मुलं अशी कथा कधी ऐकलीत काय. आणि काय त्या आळंदीच्या ब्राह्मणाला काय वेळ लागला होता का ही विश्वमंदिर वाढू का दिली काय म्हणतात. आळंदीच्या ब्राह्मणाला काय वेळ लागला होता ही विश्वमंदिर वाढू कशी केली इथे का पटवली. आणि याचे नाव बघा काय नाव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. अरे ज्ञान्या तुझं भरलेला या चिडूला तर ज्ञान काय बोलतोय बघा. अरे तू घेण्या घेण्या तो पखारीचा घोडा रेडात आला बघ त्याचा ज्ञाने. मग त्याच्यात पण तुझा देव आहे काय. ईश्वरा हा सर्व भूताना दुर्देश धामयन सर्व भूतान यंत्राने माया. मौली त्याला ईश्वर सर्वत्र भरलेला आहे. हो त्याच्यात पण आहे. हो त्याच्यात अजून चिडला साधा नाही चिडला. गेला धावत टेकड्याजवळ हातामध्ये घेतला चाकू. चाकाचे फटकारे असे 3 मारले एका वेळच्या पाठीवर. काय झालं असेल अवडी ज्ञानोबरायांचं मुख विदीर्ण झालं. कळवळले ते फटके त्या रेड्याच्या पाठीवर बसत होते ते ओल माऊली ज्ञानोबांच्या पाठीवर टराटर फुगले. लाल लाल रक्त व्हायचं यायचं थांबलं. सगळी ब्राह्मण सभा आश्चर्यचकित झाली. काय होतंय तरी तो शांत होत. अरे हे भंगदेशीच वंगाला बांग हे बांगलादेशीची विद्या ही गारडी म्हणून अशी विद्या करतात. हा वेड्यामुखी वेद बोललेल तर खरा म्हणू काय म्हणतात. वेड्यामुखी वेद बोलवील तरच खरा म्हणू. तरी बोलतोय तो. किती किती मोठी वृत्ती आहे ना. अशी दांडगाई करण्याला पण मन लागतं बरं का. सर्वांच्या ठिकाणी होत नाही. आपण बघू नाही जाऊ दे बस सोडून जाऊ. नाही नाही अजून मला पुरावा पाहिजे तर रेड्याचे मुख्य वेद बोलवेल काय. ज्ञानोबाराने हात जोडले. विद्वत जनांची जर तशीच इच्छा असेल तसंच हो. काय म्हणाले विद्वत जन त्यांना म्हणतात नव्हते तरी ब्राह्मण वेदशास्त्र पठण करणारे पाठन करणारे पठविणारे विद्वत जनांची जर तीच इच्छा असेल तर तसंच हो. पावले ज्ञानोबा हळूहळू त्या हृदयाकडे चालले आणि पाहणारी जनता आवाज झाला. तो ज्ञानदेव होता. तो ज्ञानाचा पुतळा होता. त्याच्या शरीरातून जी ऊर्जा बाहेर फेकली जात होती त्याच्या पंचक्रांतीचा ज्ञानोबा हे रेड्याजवळ गेले. रेड्याच्या पुस्तकात ते बंधू विद्वत जनांची आज्ञा आहे बरं का. संहिता म्हणायची आहे म्हणून काढा. रेड्याच्या पुस्तकावर हात ठेवला. रेड्याचा अंग थरार. काय म्हणतात माऊली बरोबर आहे. हे हृदयचे ते हृदय घातले ऐसे द्वैत नमूर्ता केले आपण. ऐसे अर्जुना श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला आपल्यासारखा केला. हात लावल्याबरोबर ज्ञानोबारायांच्या स्पर्शाने हृदयामध्ये जे आत्मज्ञान प्रसारित झालं हा स्पर्शाचा परिणाम आहे. हा माऊली ज्ञानोबारायांच्या कृपा दृष्टीचा परिणाम आहे. वेगाने मान झाली आणि मग तो काय बोलायला लागला. ऋचा बोलायला लागला. ओम अग्निमय पुरोहितम यज्ञस्य देव पृथ्वीजम होतारम रक्तदातमम अग्नि पूर्वे ऋषिलिंग नूतनैव सदेवाम एह वक्षते अग्निना देवेश्वर प्रेष दिवे दिवे. वेदा बोलतो वेदा. आता काही कोटी करतात वेदा बोलला. मी वाचले एखादे पुस्तक झालं. आपले असे चिंतक आहे आमच्या त्या श्रेष्ठ पुरुषावर माऊली ज्ञानोबा रायांच्या वर देखील शंका केली. शंका केली भूता येते. शंका भूत वेड्याच्या मुखातून वेद बोलविला. आपण बघा गाठो वेदामध्ये वेद बोलविला. गर्भ विधांचा हरविला आणि शांती ऋतू प्रगटाला. आणि म्हणून तो शांतीचा पुतळा आहे. अशा या दिव्य ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी आपण नतमस्तक नाही होतं काय करू. आणि अशा ते झाल्यानंतर मग काय चमत्काराला
ज्ञानदेव महाराज की, निवृत्तनाथ की, सगळ्यांची जय आणि सगळी सभा म्हटल्याने त्याला गरडा घातला. अरे हे तर कोण महान महान पुरुष, हे प्रत्यक्ष परब्रह्माचे अवतार आहे आणि म्हणून त्याला सर्व विद्वज्जन शरण आलेला. अशा मौली धनबाजी तू भक्ती करताय, ते लक्षात ठेवून आपण कसं वागायला पाहिजे ते ठरवा. आणि भाषेचं मत चालू करा. पुन्हा सांगतो. आणि अशा तऱ्हेने मौली ज्ञानपरायणचा या जीवनाचा चरित्र मागवून घ्यायला अजून भरपूर एक तास जाईल, पण अजून भुकेलेलं आहे. त्याच्यामुळे आता पण या ठिकाणी मौली ज्ञानपरायणच्या या पवित्र कार्यक्रमाच्या निमित्ताने कृष्णदासांचं जीवन आपण तर पाहिले थोडंफार, आणि तुम्हाला माहिती ते काय सांगू. कृष्णदासांचं जीवन तर आपल्याला सर्वांना चांगलंच म्हणजे माझ्यापेक्षा उत्तम प्रकारे जवळून पाहिलेले आहात तुम्ही. ते कुठे राहत होते कसे, आम्ही तर महिन्याने 2 महिने यायचे, तुम्ही रोजच पाहत होतात. काहींचा अत्यंत निकट सहवास होता. त्या दिवशी सगळं वैभव आला आणि विश्वास असेल माझी या बोला, तरी मी घालीन रे तुला जेथील तेथे. ते समर्थ रामदासांचं वचन करून कृष्णदासाने सर्वस्वाचा त्याग केला आणि एकांतवासामध्ये राहिले. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती दान मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची. आणि ज्ञानावस्था नुसतीच प्राप्त केले नाही, तर अंतकाली त्याच्या नावाने मुखा तुकामुळे सुखा पार नाही. आणि म्हणून कृष्णदासाने अंतकावे नाम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मंत्राचा त्रिवार जप करून आपला देह सोडलाय. आणि म्हणून कृष्णदासाकडून सुरू करा. तुम्ही आता इथं द्यायला लागाल आणि बाबांकडे थांबाल. भावाने सांगितलं ना बारशी इथंच करा, मग तिथं पण या बरं का, थोडीशी बारशी घेऊन तिथं पण या बाबांकडे. ते लांब अंतर नाही. म्हणून आज पण या ठिकाणी जे चिंतन केलेलं पुढे अशा तऱ्हेने तुमच्या सर्वांच्या आग्रहात खातर माऊली ज्ञानोबा कृपा आशीर्वाद आले आणि कृष्णदासांच्या प्रेरणेने जे तुमच्या समोर जे वेळेवाकडे शब्द बोललेले आहोत, कदाचित अधिक्षेप झाला असेल, बोलताना शब्दच्छल होतो, कुठे कुठे मागे पुढे जायचा प्रसंग येतो, तर गेला असेल तर तुमची सर्वांची क्षमा मागून झालेली सेवा माऊली ज्ञानोबांच्या चरणी समर्पित करतो. सच्चिदानंद सद्गुरु कृष्णदास महाराज की जय. लगे देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, दोषोने वदयावे वसाय दानहे. देवांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे घडो मैत्र जीवांते दुरितांते तीव्र जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो देवांचील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत गोमंडळी भेट गोता, कल्पतरुंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जया राम विनुशांते. चंद्रवेदे हलांचन, आर्तंडले आपहीन. हे सवाई सदा सज्जन सोयरे होतो. निकोना सर्वसुखी पूर्ण होतो लोकी. वजीवारी कृषी अखंडित आणि विशेष दृष्टादृष्टर्ये होवावेदी. प्रवचनरूपी सेवा आपल्या ज्ञानेश्वर माऊली मंदिरामध्ये ज्ञानेश्वर माऊली वर्धापनदिन आणि ज्ञानेश्वर माऊली सामाजिक सेवा संस्था हा दोन्हींचा सुवर्णयोग जुळून आला. आणि या दोन्ही उत्सवाच्या निमित्ताने नानांच्या माध्यमातून
आपण बाबांना विनंती केली होती की एखादं प्रवचन बाबांचं आमच्या या ठिकाणी व्हावं, आणि ती सेवा खरोखरच आज चौगुले बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडली. बाबांचा आम्ही श्री ज्ञानेश्वर माऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने समस्त ग्रामस्थ मंडळी इंगवलेवाडी सर्वांच्या वतीने बाबांनी सेवा सादर केल्याबद्दल आम्ही त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. तसेच बाबांबरोबर आलेले आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण थोरात सर, ज्ञानेश्वर माऊली थोरात सर, डॉक्टर सरांचा आता ही ठेवायचं की नाही ही माऊलीची कृपा आहे, आणि ठेवणार ही सुद्धा आपल्यावरच त्यांची कृपा आहे. बाबांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रवचन केलं. खरं तर बाबांनी खाली जसा पंचमीचा कार्यक्रम होतो, बाबा आपल्याकडे फक्त आषाढी कार्तिकीच या ठिकाणी बारस होत असते, पण आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामशेठ इंगवले यांनी सूचना मांडली. बरेच वेळा सूचना मांडत होते, पण आम्ही लोक सुद्धा थोडी टाळाटाळ करत होतो. आम्ही अशी टाळाटाळ करायचं की रामशेठ म्हणायचे दर एकादशीला गावी बारस व्हायला पाहिजे. आम्ही सांगायचं मग तुमच्यावर जाणार कोण? 4-5 जण जाणार असेल तर रामशेठला स्वतः सांगितलं की तुम्ही जबाबदारी घ्या. तर ह्या वेळेला आपल्या यात्रेच्या निमित्ताने ज्या वेळेला सार्वजनिक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की रामशेठ इंगवले यांनी बार्शीची जबाबदारी घ्यायची. प्रत्येक महिन्याच्या एका बार्शीला यायचं, त्यांच्याबरोबर येणारी सर्व मंडळी. आजपर्यंत जसं आपण खर्चाने येतो तसं का आपलं जे वाहन असेल त्याचा खर्च पाणी करायचा, एकादशीची बारस इथे सोडायची आणि त्याच दिवशी सर्वांनी मुंबईला निघून जायचं. हा रामशेठचा बरेच दिवसाचा उपक्रम होता, तो आम्ही सर्व मंडळींनी मान्य केला. बाबांनी तुम्ही सांगितलं की कोणतरी एखादा असतो सर्वात उशिरा सांगणारा, तशीच आमच्या थोडी रामशेठची गंमत आहे. सर्व शिजल्यानंतर सांगणार की माझी एक सूचना आहे, कल्पना आहे, पण ते आम्ही बऱ्याच वेळा टाळली. ही आमची चूक म्हणा किंवा आम्हाला ते पुण्य प्राप्त होत नव्हतं असं म्हणा, पण रामशेठच्या काही काही चांगल्या सूचनांना आम्ही कधी कधी कळत न कळत आमच्याकडनं विरोध होत होता. पण असं होणार नाही. इथून पुढची जबाबदारी रामशेठ इंगवले यांनी घ्यावी आणि त्याला सहकार्य करायचं सर्व मंडळी मान्य केलेलं आहे. आणि फार आनंद वाटला की बाबा आम्हाला का माहीत नाही, पण तुमच्या ह्याच्यातून तो विषय आला आणि आत्ताच घडलेली मीटिंग यात्रेच्या आधी. असो, बाबांची या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सेवा पार पडली. आणि आपल्याला माहितीच आहे बाबाच्या अमृततुल्य वाणीमधून आपण सर्वजण नेहमीच श्रवण सुखाचा लाभ घेत असतो, पण बाबांचा श्रवण सुखाचा लाभ घेत असताना बाबा आपले कधीच एकत्र येत नाही, आपले एकटे येत नाही. त्याचं कारण असं आहे की आमच्या काकी चौगुले काकी सुद्धा बाबांना तेवढाच सहवास त्यांचा आहे की म्हणूनच बाबा इथे 2-2 तास आपल्याशी गप्पा मारू शकतात, प्रवचन करू शकतात, मार्गदर्शन करू शकतात आणि आपल्याला ज्ञानाचं दान देऊ शकतात. ही आमच्या काकींची फार मोठी सेवा आहे. आणि पांडुरंग जरी पुढे असला, रखुमाई मातेचा फार मोठा त्यांच्या मागे सहवास आहे. सावलीप्रमाणे आमच्या काकी बाबांच्या मागे असतात. आणि बाबांबरोबर म्हणूनच बाबा इकडे येणार म्हणल्यावर तर आमचे आदरणीय सोपनशेठ दोरापे असतील, सर असतील, डॉक्टर ज्ञानेश्वर माऊली थोरात सर, तसेच बाबांचे पुतणे नंदू चौगुले हे खास गावावरून या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिले. आनंद सर आणि आनंद सरांचं तर आमच्या मंडळीवर जे आतोनात प्रेम आहे. सर आम्ही सरांना सांगून ठेवलं, आनंद सरांना. खरं तर ॲक्च्युली नियोजन त्यांच्याकडेच होतं, पण ते माझ्यावरती ढकलून दिले, तुम्ही शिकायचं कधी? तर म्हणलं ठीक आहे, थोडं थोडं शिकू. मज पामर आहे काय थोडंपणा पायची वा ना पाय, तर म्हणलं जमलं तर बोलू आपण. ते काही ऐकतच नाहीत. ॲक्च्युली नियोजन सर्व त्यांच्याकडे होतं. असो, माऊलीने काय आपल्याला सांगितले ती सेवा आपण पार पाडणार आहोत. या ठिकाणी गुरुवर्य बाबांच्या मार्गदर्शनातून आपण घडत असतो, त्यांच्या वाणीतून आपण शिकत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन हे आपल्याला आपल्या आयुष्याला लाख मोलाचं ठरतं. म्हणून आजचे प्रवचनकार आणि या सुवर्ण वर्षानिमित्त त्यांची झालेली ही जी सेवा आहे त्याच्यातून कृतज्ञता व्यक्त करण्याकरता बाबा आम्ही सर्वांसाठी थोडे तरी, आता आम्हाला सर्व माहिती आहे, आम्हाला बुका लावू नये गळा, काय माळ घालू नये गळा. तुम्ही बोलून गेले बाबा मगाशी देती घेती नरका जाती, आणि थोडासा आम्ही थोडा धसका घेतला. तुमचं प्रवचन ठेवताना, सरांचं प्रवचन ठेवताना बाबा थोडीशी आम्हाला चटका लागतो. मग रात्री आमच्या मंडळीने आणखी एक निर्णय घेतला, बाबा सर तुमचं पण बोलणं आम्हाला फार टोचतं, बाबांचं फक्त हळूवार असतं
पण काय असतं ती दोन प्रकारचे डॉक्टर असतात, एक चोळून इंजेक्शन देतात, एक डायरेक्ट इंजेक्शन. गुण सारखाच असतो, पण चोळून इंजेक्शन देणाऱ्याला आपल्याला वाटतं हे डॉक्टर चांगले आहेत आणि सरांचं कसं डायरेक्ट इंजेक्शन असतं. हा आमच्यामधला फरक आहे. गुण एकमेकाचा सारखाच आहे, कारण MBAचं शिक्षण मला वाटतं सर्वीकडे सारखंच आहे, बरोबर ना. ज्ञानाचं शिक्षणामध्ये काहीच फरक नाही. तसं आहे. असो की या ठिकाणी आपण सर्वच आपल्या मंडळींना विनंती, ज्ञानेश्वर माऊली कार्यकारिणीतील मंडळी सुहास शेठ इंगवले, सुनील गावाने, सुनील इंगवले, आनंद शेठ इंगवले संस्थेचे अध्यक्ष आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, माजी अध्यक्ष श्यामशेठ इंगवले, रामशेठ इंगवले, या दादाभाऊ शेठ इंगवले आणि मंडळाचे विशेष कायदेविषयक सल्लागार माजी संचालक सन्माननीय ॲडव्होकेट विलास पंडित इंगवले, या सर्व मंडळींना विनंती आहे की आपण बाबांना या ठिकाणी समोर प्रतिमा माऊलींची भेट द्यायची आहे. कार्यक्रमाला थोडासा उशीर होतोय का? नाही ना मंडळी? जेवण तयार आहे का? अजून वेळ लागणार आहे? अरे बापरे, मग तुम्ही अगोदरच सांगायचं. हे पहा बाबांचं मी तुम्हाला काय, हे बघा आपल्याला माहिती आहे. आणि बाबा आणखी एक सांगतो मी, 2च मिनिटं, कुणीही दर्शन घ्यायचं नाही, जाग्यावर बसा. अजून बरोबर 10 मिनिटं लागणार आहेत. बरं तू इकडे सुनील इंगवले, सुनील गावाने या, विलास इंगवले, दादाभाऊ इंगवले, कुणीही बाबांचं दर्शन घ्यायचं नाही. आणि बाबा आणखी एक आम्ही उपक्रम या ठिकाणी जे आम्ही पूर्वी चुकी केली होती की महाराज मंडळींना सर हार घालायचा नाही, आम्ही ठरवलं कालच्या कार्यक्रमापासून फार मोठा कार्यक्रम चालू केला आणि अचानक बरीच मंडळी म्हणले की मग आपण बाबांच्या कुठंतरी जे काय बाबांनी आपल्याला सांगितलं त्याला कुठेतरी चुकीचं हे करतो. तर बाबा कालपासून आहे ना, आम्ही कोणत्याही महाराज मंडळींना हार घालायचा नाही, कोणाचाही सत्कार करायचा नाही. फक्त एक कृतज्ञता व्यक्त करण्याकरता ह्या वर्षाकरता आपण थोडासा त्याच्यातून उतराई होण्याकरता आपण हा उपक्रम राबवत आहोत. महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु कृष्णदास महाराज की जय. तसेच आम्हाला ज्यांचं नेहमी मार्गदर्शन लाभतं ते आमचे अतिशय प्रिय मार्गदर्शक आणि सल्लागार सन्माननीय सौकांचे दुरापे साहेबांना विनंती आहे. धन्यवाद शेठ. तसेच बाबांच्या गावावर आलेले सन्माननीय नंदू महाराज चौगुले महाराजांना विनंती आहे, बाबा आपलाही एक फुलाची पाकळी किंवा उतराई होण्याकरता कृतज्ञता व्यक्त करण्याकरता या ठिकाणी चौगुले काकींचा सुद्धा श्री ज्ञानेश्वर माऊली सामाजिक सेवा संस्थाच्या वतीने आपण मान सन्मान करणार आहोत. या काकी या पुढे या. आपल्या मामींना विनंती करतो, गव्हाणे मामींना आपण जाऊन सत्कार करायचा. जाऊ मामीकडे देवा. खरोखरच आपल्या मंडळाचे तरुण तरफदार ज्येष्ठ कार्यकर्ते अभिषेक आणि विनोद यांच्या मातोश्री आणि ज्यांच्या माऊलीच्या मंदिरामध्ये सतत अखंड हरिनाम सप्ताह जरी असला किंवा काही असलं नसलं, किती पाऊस असेल नसेल तरी सुद्धा सतत नामस्मरण हरिपाठ या माध्यमातून होत असतो. ते आमच्या हरिभक्तपराने हरिभाऊ विवाजी गावाने त्यांची सतत अखंड सेवा माऊलीच्या चरणी रुजू असते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बरीचशी मान्यवर मंडळी उपस्थित आहे. सर्वांचा तसेच हरिभक्तपर्यंत धनसिंग महाराज नाही पण श्यामशेठ, हो श्यामशेठ